Auntie, you can start the prayer. Yeah, sure. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. Man. So, welcome back, Judah, to one more session of the famous Kabbalah, and you're going to talk something about the light. Over to you. Thank you. Yeah, thank you. Welcome, everybody. You can take me in the middle. I think more people will be joining. अजून येतील ना, कॅमेरावर येतील तर चालेल मला माणसं. 2-3 माणसं. मी, सुजन आणि सिनोरा. बस आम्ही 3च जण आहोत. बाकीची माणसं सगळी ऑफ द कॅमेरा आहेत. मी मीटिंग लिव्ह करून परत जॉईन करते. मला सिस्टम मध्ये इश्यू येतोय. मी पण हाय, मी मला नाही सिनोराला होस्ट बोलणार. केलंय. मी जॉईन करते. Sharona auntie is there. Yes. More people, please come on the screen. Okay. आजचा आपला जो टॉपिक आहे ना, today's topic is about light. Okay. So before speaking about light बद्दल बोलायच्या पहिले स्टार्ट मध्ये आपण काय करू ना, आपण जरा लाईट मुळे काय काय होतं ते बघू. लाईट म्हणजे ही लाईट नाही, इलेक्ट्रिसिटीची लाईट नाही म्हणत, लाईट. वेन आय से लाईट, इट इज लाईट सोर्स नाही आहे. लाईटचं वेगवेगळं सोर्स आपण बोलतो, लाईटचा वेगवेगळं सोर्स आहेत, पण लाईटचा जो एसेन्स आहे ना, लाईट म्हणजे काय, व्हॉट डज लाईट डू. आपण एक्झाम्पल घेऊ सनलाईटचा. ओके, व्हॉट हॅपन्स बिकॉज ऑफ सनलाईट. सनलाईट होतं म्हणून सनलाईट येतं तर काय होतं, व्हॉट हॅपन्स. सनलाईट येतं म्हणून काय होतं, डे होतं, है ना. सनलाईट नसतं तेव्हा काय असतं, नाईट असतं. ओके, इव्हनिंग असतं, मग नाईट असतं. मग सनलाईट जेव्हा परत सन येतं तेव्हा सनलाईट येतं, आणि जेव्हा सनलाईट येतात आपण काय बोलतो त्याला, इट इज डे होतं. आणि डे होतं आणि त्याच्याने काय होतं, सन पासून जे सनलाईट पासून वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी मध्ये सनलाईट येतं ना, सनलाईटचं कितीतरी फ्रिक्वेन्सीज आहेत, त्या फ्रिक्वेन्सी मधून आपण वी कॅन सी ओनली 7 फ्रिक्वेन्सीज, 7 कलर्स. ओके, तर प्रत्येक फ्रिक्वेन्सीला कलर आहे, तर वी कॅन सी ओनली 7 कलर. तर त्या 7 कलर्सनी काय होतं, वेगवेगळ्या प्रकारचा आपल्या प्लॅनेट अर्थवर काय होतं, लाईफ फॉर्म होतं, लाईफ डेव्हलप होतं. तर लाईफ ह्या अर्थवर, आपल्या पृथ्वीवर लाईफ साठी काय इम्पॉर्टंट आहे, लाईट इम्पॉर्टंट आहे. की बिकॉज काय होतं, सनलाईटच्या मुळे काय होतं, सनलाईटच्या मुळे प्लांट्स त्यांचा फूड बनवू शकतात. प्लांटनी त्यांचा फूड बनवला म्हणून त्याच्यातून काय होतं, दुसऱ्या अॅनिमल लोकांना फूड, म्हणजे जो चेन आहे अख्खा, तो काय बोलतात फूड चेन मध्ये आहे ना, सगळ्यात स्टार्ट मध्ये जर तुम्ही गेलात ना, तर काय सनलाईट आहे. बिकॉज ऑफ सनलाईट लाईफ इज पॉसिबल ऑन द अर्थ. ओके, पण नुसता सनलाईट नाही, तर सन पासून येणारा जो रेडिएशन आहे, व्हॉट एव्हर इज कमिंग फ्रॉम द सन ना, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय, लाईट आहे. बिकॉज वाय लाईट इज हॅपनिंग ऑन द अर्थ. अर्थवर लाईट दिसतं. दुसऱ्या प्लॅनेटवर गेला ना, तर दुसऱ्या प्लॅनेटवर आपल्यासारखा लाईट नाही. कारण लाईट कशासाठी आहे, कारण आपल्या अर्थला, आपल्या जो अर्थ आहे ना, त्या अर्थला एक सराउंडिंग लेअर आहे. जसा पाणी आहे ना, तसा आपण जिथं राहतोय ना, त्या सराउंडिंग लेअर आहे, एअरचा लेअर आहे, ऍटमॉस्फिअरचा लेअर आहे, वेगवेगळ्या ऍटमॉस्फिअरचा लेअर्स आहेत. आणि त्या ऍटमॉस्फिअरच्या लेअरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, डस्ट पार्टिकल आहेत, गॅसेस आहेत, कितीतरी गोष्टी आहेत, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हे ते कितीतरी गॅसेस आहेत. तर सनचा जो रेडिएशन आहे ना, सनचा रेडिएशन जेव्हा अर्थच्या ह्या ऍटमॉस्फिअरला जेव्हा टच होतं ना, आणि त्याच्यामधून पास व्हायला लागतं ना, तेव्हा वेगवेगळ्या काहीतरी जे फोर्सेस आहेत ना, त्या रेडिएशनचा फोर्स आहेत ना, त्या वेगवेगळ्या ह्याला टच करतात आणि वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी निर्माण होतात. आणि ह्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी पासून लाईट होतं. लाईट आपल्याला जी दिसतं ना, ती नुसत्या अर्थवरच दिसतं. मूनवर तुम्ही गेलात ना, तर मूनच्या सरफेसला
लाईट आहे, पण मूनच्या सराउंडिंगला लाईट नाही. ओके, कारण लाईट सराउंड करायला काहीतरी, लाईट क्रिएट करायला काहीतरी गोष्ट लागते. म्हणून दुसऱ्या प्लॅनेट्सवर तुम्ही गेलात तर दुसऱ्या प्लॅनेट्सवर आहे ना, त्या लोकांचा जो सराउंडिंग लेअर आहे ना, त्या लेअरच्या हिशोबाने त्यांची ती लाईट असते. तर जर तुम्ही व्हीनस प्लॅनेटवर गेलास तर व्हीनस प्लॅनेटचा जो सराउंडिंग आहे ना, सराउंडिंग एरिया आहे ना, तो जास्ती सल्फ्युरिक ऍसिड आणि सल्फरचा असा आहे. म्हणजे त्या लोकांचा जो ऍटमॉस्फिअर ना आपल्यासारखा जास्ती ऍटमॉस्फिअर आहे, त्याचा जो ऍटमॉस्फिअरिक लेवल एक लेअर आहे ना, तो कसला आहे, सल्फ्युरिक ऍसिडच्या लेअरचा आहे. मग तिकडनं जेव्हा लाईट सनचा रेडिएशन जेव्हा तिथनं पास पास होतं ना, तो पास झाल्यावर तिकडं लाईट कुठल्या टाईपची येतं, तर ब्लू कलरची लाईट येते. शायनी ब्लू कलरचा व्हीनस दिसतं ना आपला, तसा मार्सवर आपल्याला रेड कलरचं दिसतं. का? कारण नुसती तीच फ्रिक्वेन्सी तिथं दिसतं. तिथं आपल्यासारखा अर्थ सारखी सगळ्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी, वेगवेगळ्या हे लाईट नाही दिसत. आणि ह्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी मध्ये लाईट नसल्यामुळे दुसऱ्या प्लॅनेटवर काय आहे, लाईफ नाही. दुसरीकडे जिथे आहे ना लाईफ, आपल्याला जसा माहिती आहे तसा लाईफ दुसरीकडे नाही. तर लाईट जी आहे ना, लाईट ही युनिक गोष्ट आहे, विच इज व्हेरी युनिक टू द प्लॅनेट अर्थ. तुम्ही जर दुसरीकडे गेलात ना, तर दुसरीकडे आता आपल्याकडे ही व्हाईट लाईट आली, ब्लू लाईट आली, वेगवेगळ्या लाईट्स आल्या ना, तर ह्या वेगवेगळ्या लाईट्स पण आहेत, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीच्या लाईट. कोल्ड लाईट असतं, हॉट लाईट असतं. आपल्या घरी जो बल्ब यायचा ना, पहिलेच्या टायमाला बल्ब यायचा ना, तो फिलेमेंट वाला बल्ब, तो हॉट लाईट आहे. कारण त्याच्यामध्ये तो फिलामेंट काय होतं, ती फिलामेंट इलेक्ट्रिसिटी पास झाल्यावर ती फिलामेंट गरम होतं आणि ती फिलामेंट ग्लो होतं, आणि ती ग्लो झाल्यामुळे त्याच्या सराउंडिंग मध्ये जी एनर्जी पसरतं ना, त्याच्याने आपल्याला ती येलो कलरची लाईट दिसतं. ट्यूबलाईट मध्ये काय, ट्यूबलाईट मध्ये ती जी व्हायब्रेशन आहेत ना, ती व्हायब्रेशन व्हाईट लाईट क्रिएट करतं. वेगवेगळ्या ब्लू लाईट्स आहेत, आता ब्लू लाईट जास्ती करून आलेल्या आहेत. तर वेगवेगळ्या रेड लाईट असतात, इन्फ्रारेड लाईट, वेगवेगळ्या लाईट. तर वेगवेगळी लाईट काय, तर वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी मध्ये जेव्हा रेडिएशन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी मध्ये व्हायब्रेट होतं ना, तर त्याच्यापासून जो इफेक्ट होतो ना, त्या इफेक्टची आपल्याला ती लाईट दिसतं. ओके, पण इम्पॉर्टंट कुठली लाईट आहे, आपल्या अर्थवर जे लाईट आहेत ना, वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या लाईट आपल्या अर्थवर आहेत. आणि 7 फ्रिक्वेन्सीजच्या जे लाईट आहेत ना, जे रेनबो मध्ये 7 फ्रिक्वेन्सीची लाईट असते, ती लाईट इम्पॉर्टंट आहे इकडच्या अर्थवरच्या लाईफसाठी. तर सगळ्या प्लॅनेटवर, सगळ्या प्लॅनेटवर दुसरीकडे गेलात तर सगळीकडे सगळ्या गोष्टींमध्ये ह्याच सेम लाईट्स नाही. म्हणून दुसरीकडे लाईफ पॉसिबल नाही. मूनवर पॉसिबल नाही, कारण मूनवरचा ऍटमॉस्फिअर वेगळा आहे, आणि मूनवरचा ऍटमॉस्फिअर वेगळा असल्यामुळे काय होते, मूनवरचा जो लाईटचा लेअर आहे ना, तो वेगळा आहे. म्हणून आपल्याला सन कसा दिसतं, सन आपण जर बघितलं तर सनच्या आजूबाजूला आपल्याला जरासा लाईट दिसतं. का दिसतं? कारण सन रेडिएट होतं ना, सन रेडिएट होतं, सनच्या आजूबाजूला एक ऍटमॉस्फिअर आहे प्लास्माचा. सनचा जो लेअर आहे ना, त्याच्यामधून हीट जातं, त्याच्यामध्ये एक हिलियम आणि वेगवेगळे जे गॅसेस, हायड्रोजन, हिलियम आणि ते सगळं गॅसेस आहे ना, तर त्या गॅसेस हे होतात, आणि तिथं आहे ना एक प्लास्माचा लेअर आहे. म्हणून तिकडची लाईट आपल्याला काय दिसतं, ग्लो होणारी दिसतं. पण मूनची लाईट आपल्याला काय दिसतं, मूनची लाईट आपल्याला स्टेबल दिसतं, एकदम स्टेबल दिसतं. का? कारण मूनवर हे नाही, ऍटमॉस्फिअर नाही. ऍटमॉस्फिअर नसल्यामुळे काय होतं, मून आपल्याला नुसती एक वाईट प्रकार, एकच प्रकारची लाईट, एकच प्रकारचं रेडिएशन आपल्याकडे रिटर्न पाठवते. आणि ती रिटर्न पाठवलेली रेडिएशन आहे ना, आपल्याला आपल्या अर्थवर आपण जिथं आहो ना त्या हिशोबाने दिसतं. जर तुम्ही आहे ना पोल्युटेड एरियामध्ये असाल ना, तर तुम्हाला येलोइश दिसतं. जास्ती पोल्युशन असेल, ढग असेल, तर रेड दिसतं. रेड मून, याला वेगवेगळ्या कलरचं मून दिसतं. ते मूनचा कलर नाही चेंज होत. आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये जो पोल्युशन असतं त्याच्यामुळे तो कलर, लाईटचा कलर चेंज होतो. ओके, तर लाईट बद्दल एवढं समजलं तुम्हाला? तर लाईट, जेव्हा तोरा लाईट बोलते ना, तो कुठला लाईट बोलते? तोरा ह्या सगळ्या लाईट बद्दल नाही बात करते. तोरा काय बोलते, लाईट बोलते तेव्हा ती ती फ्रिक्वेन्सी आहे ना, ज्याच्यानी लाईट बनते त्याच्याबद्दल बोलते. जी ओरिजिनल फ्रिक्वेन्सी आहे, ज्याच्यामुळे ती लाईट बनते ना, त्या लाईट बद्दल बोलते. ओके, समजला? म्हणजे तो व्हायब्रेशन, मी काय बोललो, रेडिएशन आहे. ते रेडिएशन काय होतं, रेडिएशन वेगवेगळ्या प्रकारच्या जे आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये गॅसेस आहेत, हे आहे, त्याच्याबरोबर काय होतं, ती कोलाइड होतं. तो फोर्स कोलाइड होते, आणि तो फोर्स कोलाइड झाल्याने जे व्हायब्रेशन निर्माण होतं, ती लाईट आहे. पण ही जी व्हायब्रेशन आहे ना, ती जी लाईट आहे ना, त्याच्याबद्दल तोरा नाही बोलत. तोरात काय बोलते, तो जो फोर्स आहे ना, ज्या फोर्सनी ते रेडिएशन बनला, आणि त्या रेडिएशन म्हणून तो रेडिएशन इथं येतंय, आणि तो त्याच्यामुळे लाईट बोलते, तर तो ओरिजिनल ह्याच्याबद्दल
तोरा जेव्हा फर्स्ट टाइम तोरा लाईट बद्दल बोलते ना, तर त्या लाईट बद्दल बोलते. म्हणजे तो फोर्स ज्याचा पुढं चालून पुढं ह्याच्यामधून आपल्याला म्हणजे ह्या अर्थवर आपल्याला ते काय म्हणून फील होते, लाईट म्हणून फील होते. कारण तोरा आपल्या लँग्वेज मध्ये लिहिलेला आहे, आपल्यासाठी लिहिलेला आहे, आपल्याला समजासाठी लिहिलेला आहे, आपल्या लँग्वेज मध्ये म्हणून आपल्या लँग्वेज मध्ये म्हणून तोरा आपल्याला तिकडची जी गोष्ट आहे ना त्याचा आपल्याला जो फील झाला ना त्या हिशोबाने तो सांगते आपल्याला. म्हणून तोरा ह्युमन लँग्वेज मध्ये, पण ह्युमन लँग्वेज मध्ये असताना पण आपल्याला तो ह्युमन लँग्वेज मध्ये असताना आपल्याला तो इंटरप्रेट ह्युमन लँग्वेज मध्ये नाही करायचा आहे. आपल्या इथं आहे असा नाही करायचा, आपल्याला त्याच्यामधला डीपर मिनिंग बघायचं की तो डीपर मिनिंग काय. ओके, तर आपण आहे ना स्टार्ट मध्ये जाऊ, कारण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ना ते फर्स्ट लाईन जेनेसिसची फर्स्ट लाईन आहे ना त्याच्याबद्दल सांगणार आहे. तर जेनेसिसची फर्स्ट लाईन काय आहे? बेरेशीत 12 इन द बिगिनिंग गॉड क्रिएटेड द हेवन अँड द अर्थ. बेरेशीत 12 एलोहिम एथ हशामाईम वेदारिस. ओके, तर तुम्ही बघाल बेरेशीत 12 एलोहिम असा लिहिलेला आहे. बेरेशीत 12 एलोहिम, बेरेशीत 12 एलोहिम म्हणजे काय? इन द बिगिनिंग, इन द बिगिनिंग, बिगिनिंग नाही तो, पण इन द स्टार्ट गॉड क्रिएटेड द हेवन अँड द अर्थ. तर बेरेशीत आहे ना हा बेतनी चालू होता. जर आपण आहे ना तोरा हा होली बुक आहे ना, देवाने दिलेला तोरा होली बुक आहे, मग तो आलेफनी चालू झाला पाहिजे. मग तो आलेफनी का चालू नाही होत आहे? कारण तिथं जर लिहिला असता ना एलोहिम 12 बेरेशीत तरी चालला असता. म्हणजे गॉड क्रिएटेड द बिगिनिंग असा पण असता ना तरी चालला असता, कारण मिनिंग चेंज नाही झाला असता. बेरेशीत 12 एलोहिम वेद हशामाय वेद हारेस तरी चाललं असतं तिथं. मिनिंग चेंज नाही झालं. काय मिनिंग असतं? मिनिंग झालं असतं की गॉड क्रिएटेड इन द बिगिनिंग हेवन अँड अर्थ असं झालं असतं. पण ती वर्डिंग न घेता तोरानी काय वर्डिंग घेतली आहे? बेरेशीत 12 एलोहिम असं घेतलंय. म्हणजे स्टार्ट कशाने केला? बेतनी केला. म्हणजे तोराचा जो स्टार्ट आहे ना, तोराचा स्टार्ट जो आहे ना तो आलेफनी पण करता आला असता, पण तो आलेफनी न करता बेतनी का केलेला आहे याच्याबद्दल आहे ना आपलं जे सेजेस आहेत ना त्या सेजेस लोकांनी खूप, प्रॉफिट सेजेस राबीज ह्या लोकांनी खूप सारा डीप स्टडी केलाय की का बेरेशीत मध्ये. आणि तुम्ही जर तोराचा जर स्क्रोल बघितला मशिदीमध्ये, आपण जो तोरा स्क्रोल वाचतो ना, तोरा स्क्रोल वाचताना तर त्याच्यामध्ये तो बेत पण आहे ना, तो बेत असा वर नाही लिहिलेला आहे, तो कसा लिहिलेला आहे असा खाली लिहिलेला आहे जरासा. म्हणजे तो जो रायटिंग असतो ना तो मोठा बेत आहे, पण तो कसा आहे जरासा खालच्या साईडला आहे. म्हणजे तो लेवल खालची लेवल आहे त्याची, वरची लेवल नाही. तुम्ही इंग्लिश बुक्स किंवा मराठी बुक्स उघडलात ना आणि मग तुम्ही बघितलं ना तर त्याच्यामध्ये कसं स्टार्टचा जो असतो ना स्टार्ट केलेला तो लेटर मोठा लिहिला ना तर तो कसा वर लिहितात आणि मग त्याच्या खाली असं लिहितात. पण तसं नाही. बेत कसं आहे? बेत इथं आहे आणि मग बेतच्या वरच्या बाजूनी सगळं लिहिलेलं आहे. ओके, तर त्याच्याबद्दल पण खूप सारं डिस्कशन आहे. पण बेतनी का लिहिला? बेतनी लिहायची गरज नसताना पण बेतनी लिहिलंय, कारण एलोहिम 12 बेरेशीत लिहिलं असताना तरी तोच मिनिंग झाला असता. एलोहिम लिहिलं असतं तर काय झालं असतं? आलेफनी चालू झालं असतं, फर्स्ट लेटरनी चालू झालं असतं ना, अलेफनी चालू झालं. तोरा आहे ना अलेफनी चालू झाला पाहिजे होता. तो बेतनी का चालू झाला? तर बेतनी ह्याच्यासाठी चालू झाला कारण क्रिएशन मध्ये आहे ना ड्युएलिटी आहे. आलेफ आहे ना, हा आलेफ जो लेटर आहे ना, आलेफचा जर तुम्ही तुमच्या इमॅजिनेशन मध्ये आलेफ कसा दिसतो तुम्ही हे करा. आलेफ आहे ना, आलेफच्या वर एक योद असतं, खाली एक योद असतं आणि मध्ये आहे ना एक वाव असतं. आलेफ आहे ना लेटर, तो कसं असतं? वर योद खाली योद, उलटा योद असतं. एक वर सीधा योद, खाली उलटा योद असतं आणि एक वाव असतं, अशी वावची लाईन असते है ना. आलेफ लेटर तसा लिहितात. आलेफ लेटर जो आहे ना, आलेफ लेटरची टोटल जर तुम्ही केली ना तर किती? 2 योद आणि एक वाव आला. तर आलेफ लेटरची टोटल किती येईल? योद म्हणजे 10 आणि 10 20 आणि वावची 6 26 होते, बरोबर. तर आलेफची टोटल पण किती होते? 26 होते. आलेफची टोटल 26 होते, कारण आलेफ लेटर ज्या टाइप मध्ये लिहितात ना त्या टाइप मध्ये त्याची टोटल किती होते? 26 होते. आणि आलेफ मध्ये 2 योद आहेत आणि मध्ये एक वाव. वाव म्हणजे काय? वाव म्हणजे अँड. हिब्रू मध्ये वावचा अर्थ काय? अँड, आणि, है ना. म्हणजे एक वरचा वाव, एक वरचा योद आणि खालचा योद, आणि दोघांना डिवाइड करणारी एक गोष्ट आहे. म्हणजे काय आहे की काहीतरी सांगते आपल्याला की देवानी ही गोष्ट कशी बनवलेली आहे. की क्रिएशन देवाने देवासारखीच बनवली, पण ही कशी बनवली त्याच्यामध्ये काहीतरी डिव्हिजन आहे.
टेन जो आहे ना हा योधचा वर्ड आहे ना, म्हणून टेनला आहे ना टेनला म्हणून सेफिरोट 10 असतात, 10 माणसं लागतात का, कारण 10 इज अ होली लेटर, होली नंबर, गॉडली लेटर आहे. दुसरा, आलेफची टोटल किती आहे, 26 आहे. आणि तुम्ही योध हे वाव हे ह्याची टोटल केली ना, त्याची टोटल पण 26च आहे. योध 10, हे 5, वाव 6 आणि हे 5. 2 हे म्हणजे 10 झालं, योधची 10 20 आणि वाव परत इथं वावला 6 26 आहे. म्हणजे आलेफची 26 पण किती आहे, योध हे आणि वाव हे हा जो देवाचं नाव आहे ना, हशेमचं नाव आहे, त्या नावाचीच टोटल आहे. मग तोरा आलेफनी चालू केला असताना तर जास्ती इम्पॉर्टंट होतं ना. तोरा आलेफनी चालू केला असतं तर, कारण देवाचं नाव आहे, टोटल पण तेवढी आहे आलेफची. तोरामध्ये आहे ना 10 कमांडमेंट, 10 आज्ञा आहेत ना, ते 10 आज्ञा आलेफनी चालू होतात. अनोखी अदोनाय एलोहेका, म्हणजे मी तुमचा देव आहे, असं अनोखीनी चालू होतं. पण इथं तोरा जो तोराचा जो फर्स्ट बुक आहे ना, तोरा उघडल्यावर बरोबर जो पहिला आहे ना, तो बेतनी चालू होतो. का बेतनी चालू होतं, कारण तोरा आपल्याला सांगते की जर क्रिएशन आलेफनी चालू केलं असताना तर देवामध्ये आणि क्रिएशन मध्ये कायच फरक नसता, कारण एक असता, सगळा सगळा युनिफाईड असता, एक असता. आणि सर जर युनिफाईड असता ना सगळा, तर क्रिएशन क्रिएशन करताच नाही आलं असतं. म्हणून देवानी काय केलंय, क्रिएशन आहे ना मल्टिप्लिसिटी मध्ये केलेलं आहे. खूप मल्टिपल गोष्टी केलेल्या आहेत तोरामध्ये. कारण बेदच्या आधी काय आहे, आलेफ आहे. आलेफ काय आहे, आलेफ म्हणजे गॉडलीनेस आहे, आलेफ म्हणजे देवाचं नाव आहे, देवाचा प्रेझेन्स आहे. आलेफ म्हणजे काय, तर ती एक बेदच्या आधी आहे ना मल्टिपल, म्हणजे हा जग जो आहे ना ह्याच्यामध्ये एवढ्या ज्या गोष्टी आहेत, ह्याच्या पहिलेची गोष्ट जर तुम्ही घ्यायला गेली ना, बेदच्या आधी गेलं तर काय तुम्हाला समजते की काय आहे, आलेफ आहे. आलेफ म्हणजे काय, आलेफ म्हणजे युनिटी आहे. युनिटी म्हणजे काय, एक आहे सगळा, एखाद, म्हणून एखाद वर्ड पण आलेफनी येतो, एखाद आहे सगळा, युनायटेड आहे. युनायटेड आहे म्हणजे काय, युनायटेड आहे म्हणजे तिथं दुसरा कायच नाही येऊ शकत. काय पण आलं ना तर त्याच्यामध्ये, म्हणजे पाण्यामध्ये जर तुम्ही कलर टाकला ना, तर पाण्यामध्ये कलर टाकला, तो कलर पाण्यामध्ये मिक्स होतो ना, तर तसा होईल तो. त्या गोष्टीला स्वतःचं अस्तित्व राहणार नाही. तुम्ही पाण्यामध्ये साखर टाकली, साखर पाण्यामध्ये मिक्स होतं. मीठ टाकला, मीठ पाण्यामध्ये मिक्स होतं. कलर टाकला, कलर मिक्स होतं ना. तर तसा पाण्यामध्ये सगळ्या गोष्टी मिक्स झाल्यावर त्या मिठाला, त्या साखरेला, त्या कलरला स्वतःचं अस्तित्व नाही राहत ना. तर तसं जर क्रिएशन देवानी आलेफनी चालू केलं असतं तर काय झालं असतं, देवानी आलेफ मध्ये म्हणजे स्वतःमध्ये क्रिएशन चालू केलं असतं ना, तर काय झालं असतं की दुसऱ्या कुठल्याच गोष्टीला अस्तित्व राहिलं नसतं. सगळी गोष्ट पाण्यामध्ये मिक्स होते ना, तरी सगळी गोष्ट देवानी काय पण बनवलं असतं ते देवामध्ये झालं असतं, एकाच झालं असतं देवासाठी. म्हणून देवानी फर्स्ट स्टेप काय घेतलेलं आहे, फर्स्ट स्टेप काय, देवानी क्रिएशन कसं केलेलं आहे. म्हणून तोरा सांगते की देवानी क्रिएशन बेथ मध्ये केलंय. बेथ मध्ये म्हणजे काय केलंय, मल्टिपल म्हणजे देवानी स्वतःमध्ये नाही केलेलं आहे, देवानी स्वतःच्या पेक्षा वेगळा केलेला आहे. आलेफ मध्ये नाही केलेलं आहे, देवानी काय केलेलं आहे, बेथ मध्ये. बेथ मध्ये म्हणजे काय केलेलं आहे, सेकंड केलेलं आहे. 1 मध्ये नाही, 2 मध्ये आहे. 2 मध्ये म्हणजे काय, देवानीच कुठेतरी तो स्वतःच्या मध्ये नाही केला. आता आपण आहे ना हा विचार करू, म्हणजे थोडासा विचार करा तुम्ही याच्यावर, मग तुम्हाला आपलं इमॅजिनेशन आहे ना ते वापरून हे करा की देवाचा डेफिनेशन मध्ये गॉड इज एव्हरीवेअर आहे ना. ओके, ही गोष्ट कधी, ही आपण जे तोरा तोरा आपण जो डिस्कस करतोय ना, बेत आणि आलेफ जो डिस्कस करतोय ना, बेतच्या आधी आलेफ, तर बेत म्हणजे काय, त्या टायमाला कायच नाही क्रिएट झालं होतं, त्या टायमाला आलेफ होता. मग आलेफ होता, मग दुसरा काय होतं त्या टायमाला, त्या टायमाला टाइम होता ना, टाइम पण देवानी क्रिएट केलाय. स्पेस होता ना, स्पेस पण देवानी क्रिएट केलेलं आहे ना. हेवन होता ना, हेवन पण देवानी क्रिएट केलेलं आहे. अर्थ होता, अर्थ पण देवानी क्रिएट केलेला आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट देवानी क्रिएट केलेली आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या तेव्हा काय होतं, नुसता देव होता. म्हणून आहे ना, गॉड इज एव्हरीवेअर ना, याचा अर्थ, एक अर्थ काय, गॉड इज एव्हरी म्हणजे देव सगळीकडे आहे, हा एक सेकंड अर्थ आहे. पहिला अर्थ काय, गॉड इज एव्हरीवेअर म्हणजे फक्त गॉडच होता, दुसरा कायच नव्हता. म्हणजे जे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत ना, अशी जी गोष्ट आहे ना, त्या गोष्टीमध्ये पण काय होतं, नुसताच गॉड होता. कारण तुम्ही जर तुमच्या इमॅजिनेशन मधून काढलात ना की टाइम ना आहे, स्पेस ना आहे, अर्थ ना आहे, हेवन ना आहे, कायच नाही, लाईट ना आहे, डार्कनेस पण नाही, कायच नाही. मग असा जर तुम्ही
आपण इमॅजिन नाही करू शकत अशी गोष्ट, पण आपण जर अशी गोष्ट इमॅजिन पण केली ना, तर त्या अशा अनइमॅजिनेबल गोष्टीमध्ये काय आहे? अलेफ आहे, गॉड आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरा काय आहे? दुसरा कायच नाही, नुसता गॉड आहे, गॉड, नुसता देव आहे, नुसता हास्यम आहे त्याच्यामध्ये. तर हास्यमला क्रिएट करायसाठी सगळ्यात पहिली गोष्ट काय करायला लागली देवाला, गॉडला, देवाला एक एक्झिस्टन्स म्हणजे एक असा काहीतरी अस्तित्व निर्माण करायला लागला जिथं जिथं देव नसेल, असा काहीतरी गोष्ट निर्माण करायला लागली. कारण सगळीकडे देवच आहे, तर देव तिथं काय बनवूच नाही शकत आहे. मग देवाला काय बनवायला लागला? पहिली एक अशा काहीतरी कॉन्सेप्ट बनवायला लागला, असा काहीतरी एक्झिस्टन्स बनवायला लागला जिथं काहीतरी देवाच्या शिवाय काहीतरी एक्झिस्ट होऊ शकते. आता एक्झिस्टन्स म्हणजे आता मी इथं बसलोय, म्हणजे इथं कोण एक्झिस्ट करते? ह्या सोफा सेटवर मी बसलोय. ओके, ह्या सोफ्यावर बसलोय, इथं मी बसलोय, बरोबर. म्हणजे ह्या गोष्टी इथं कोण एक्झिस्ट करते? इथं मी एक्झिस्ट करते, बरोबर. पण आता इकडं दुसऱ्या कोणाला एक्झिस्ट व्हायसाठी चान्स आहे काय? कोण पण येऊन आहे ना ह्या जागेवर आहे ना आता बसू नाही शकत, कारण इथं मी एक्झिस्ट होतोय. जर तो येऊन बसला ना, तो माझ्या मांडीवर तरी बसू शकते किंवा माझ्या मांडीच्या खाली तरी बसू शकते, म्हणजे माझ्या खाली तरी बसू शकते, वर तरी बसू शकते. म्हणजे मी जी जागा घेतली आहे ना, त्या जागेमध्ये दुसरा कोणच नाही येऊ शकत. त्या जागेमध्ये कोण येऊ शकते? मीच येऊ शकते फक्त, बरोबर. मग आता जर मला पाहिजे की ह्या जागेमध्ये कोणतरी दुसरा येईल, तर मला काय करायला लागेल? मला इथून उठून दुसऱ्या जागेत जायला लागेल, बरोबर ना. मला ही जागा रिकामी करायला लागेल. ही जागा मी रिकामी केली ना, मग दुसरा कोणतरी येऊन इथं बसू शकते. पण जिथं जागा पण नाही, जिथं स्पेस पण नाही, टाइम नाही, स्पेस नाही, बरोबर ना. टाइम नाही, स्पेस नाही, काय नाही, तर तिथं काहीतरी एक्झिस्टन्स क्रिएट करायला देवानी काय केलं? देवानी आहे ना स्वतःमध्ये, देवानी म्हणजे देवाचा जो आपण नाही इमॅजिन करू शकतो, तो असा देवाचा जो समथिंगनेस आहे ना, त्या समथिंगनेस मध्ये देवानी स्वतःमध्ये एक असा पॉइंट निर्माण केला, असा एक छोटासा पॉइंट निर्माण केला, ज्या पॉइंट मध्ये देव काय करू शकते? त्या पॉइंट मध्ये देव अख्खा एक्झिस्टन्स आणू शकते. आणि तो जो पॉइंट आहे ना, देवानी जो तो पॉइंट केला ना, तो पॉइंट देवानी केल्यावर त्या पॉइंटला देवानी आहे ना एक्सपॅन्ड केला, की ह्या पॉइंट पासून आहे ना मी आजूबाजू, म्हणजे ह्या पॉइंटला मी एक्सपॅन्ड करून ह्या आतमध्ये, या पॉइंट पासून जे आतमध्ये जी गोष्ट, आतमध्ये जो स्पेस निर्माण होतोय ना, त्या स्पेस आणि टाइम मध्ये काय होईल? मी सगळा क्रिएशन करणार आहे. म्हणून तो जो फर्स्ट इन्स्टंट आहे ना, त्या पॉइंट पासून तो स्पेस तयार करायचा, त्या स्पेस तयार करायला त्याला बेरेशीत बोलतात. बेरेशीत म्हणजे काय? पॉइंट, जेव्हा देवानी स्वतःमध्ये एक पॉइंट निर्माण केला जिथं देव ना आहे, जिथं गॉडनी स्वतःचा एक्झिस्टन्स काढून घेतला ना, तो पॉइंट काय? स्टार्ट ऑफ द टाइम आहे, टाइमचा स्टार्ट आहे. आणि तो स्टार्ट ऑफ द टाइम जेव्हा एक्सपॅन्ड झाला आणि तिथं स्पेस झाला, स्पेस म्हणजे काय? स्पेस म्हणजे बाईट, म्हणजे तो जो घर झाला ना, त्या गोष्टीला काय बोलतात? त्या गोष्टीला बेरेशीत बोलतात. बेरेशीत म्हणजे काय? देवानी देवाच्या आतमधून एक असा ठरवली, एक जागा ठरवली, ज्या जागेमध्ये देव हे अख्खा क्रिएशन निर्माण करणार आहे. तर त्या क्रिएशन निर्माण करणारी जी गोष्ट आहे ना, त्या क्रिएशन निर्माण करणाऱ्या गोष्टींमधून देवानी स्वतःला काढून घेतलंय. देवानी काय केलंय? तो एम्प्टी केलेला आहे स्पेस. कशाने एम्प्टी केलेला आहे? स्वतःपासून एम्प्टी केलेला आहे. कारण आता ती जागा, ती अशी जागा आहे ज्याच्यामध्ये देवानी काहीतरी चालू केलंय, आणि ती अशी जागा आहे ज्याच्यामध्ये देव ना आहे, ज्याच्यामध्ये गॉड ना आहे. समजते? जरा आपल्या इमॅजिनेशन मध्ये, मेमरीज मध्ये पण जा, पण इमॅजिनेशन मध्ये राहा, जास्ती करून इमॅजिनेशन मध्ये राहा, कारण हे नवीन गोष्ट, नवीन तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. अशी जागा ज्याच्यामध्ये आहे ना कायच नाही, ज्याच्यामध्ये देव पण नाही, ज्याच्यामध्ये गॉड पण नाही, आणि नवीन क्रिएट केलेली जागा आहे. नवीन म्हणजे नवीन क्रिएशन आहे. तो काय नवीन क्रिएशन आहे? त्या पहिल्या क्रिएशनचं नाव बेरेशीत आहे. बेरेशीत म्हणजे काय? टाइम आणि स्पेस असा काहीतरी क्रिएट केलं देवानी, ज्याच्यामध्ये गॉडलीनेस नाही, ज्याच्यामध्ये देव नाही. मग आता त्या गोष्टीमध्ये काय असू शकते जर त्याच्यामध्ये गॉड नाही तर? येस, आन्सर करा मला. ही अशी जागा बनवली आहे ज्या जागेमध्ये देवानी स्वतःचा जो गॉडलीनेस आहे ना, एव्हरीथिंग, गॉड इज एव्हरीथिंग, गॉडचा एव्हरीथिंग आहे ना, त्याच्यातून काढून घेतलेला आहे देवानी. आणि तो एव्हरीथिंग काढून घेतल्यावर तो जो व्हॅक्युम
तयार होते ना त्या व्हॅक्युमला बेरेशीत बोलतात. त्या व्हॅक्युमला बेरेशीत जो बोलतात ना त्याच्यामध्ये काय आहे आता, कारण आता गॉड देव काय आहे सगळा अख्ख्या त्या व्हॅक्युमला, म्हणजे तो बाकीची सगळी गोष्ट काय आहे, गॉड गॉड आहे, देव आहे, आणि तो कुठेतरी देवाच्या बनवलेली, देवाने त्या गोष्टीला अस्तित्व दिलेली गोष्ट जी आहे ना ज्याच्यामध्ये देव ना आहे, ती एक गोष्ट आहे. तर त्या त्या गोष्टीच्या आतमध्ये काय असू शकते? डार्कनेस. Life. येस येस, काय बोला, कोणतरी बोलला, बोला परत. मी आन्सर केलं डार्कनेस. डार्कनेस. का डार्कनेस असू शकते तिथं? कारण व्हॅक्युम जर काढून घेतलं तर देर इज नथिंग टू सी, कम्प्लीट ब्लँक. आणि इफ इज डार्कनेस म्हणजे आपण किंवा म्हणजे आपला एक्झिस्टन्स नव्हता पण काहीच दिसत नाही. तर डार्कनेस का बोललीस तू, समजते नाही का बोलते ते? हा, डार्कनेस म्हणजे काहीच नव्हतं मी काढून. बोललो ना तिथं, हा तिथं कायच नव्हतं, ओके, पण डार्कनेस का बोलीस? म्हणजे डार्कनेसची आयडिया काय? म्हणजे इट्स काइंड ऑफ अ मेटाफर की काहीच नाहीये. कायच नाही का ना बोलीस? डार्कनेस का बोलीस? ओके, डार्कनेस आंटी म्हणजे पिंगली आंटी, डार्कनेस म्हणजे लॅक ऑफ लाईट. की आपण ब्लॅक ऑफ लाईट म्हणजे लॅक ऑफ लाईट काय तिथं, म्हणजे देव लाईट आहे? मी काय बोललो, देवाने स्वतःला काढून घेतलंय तिथून. गॉडली देव आहे ना, गॉड आहे ना, गॉड हशेम, त्यांनी स्वतःचा एक्झिस्टन्स त्या गोष्टीमधून काढून घेतले, आणि त्या गोष्टीमधून जेव्हा एक पॉइंट चालू केला, त्या पॉइंट पासून देवानी स्वतःचा एक्झिस्टन्स काढायचा तयार चालू केला, आणि तो स्वतःचा एक्झिस्टन्स जेव्हा काढला ना, तर जो एक स्पेस निर्माण झालाय ना, त्या स्पेसला काय बोलतात, बेरेशीत बोलतात. त्या स्पेसमध्ये तो असा स्पेस आहे ज्याच्यामध्ये क्रिएशन होऊ शकते, पण देवानी त्या पॉइंट पासून ते अख्खा त्याच्या आजूबाजूपासून ते एवढा मोठा काहीतरी एक, आपण एक स्पिअर, एक असा हे घेऊ, स्पिअर घेऊ, तर एक स्पिअरच्या एक बबल सारखा हे काढून घेतला, सगळ्या स्वतःला काढून घेतला. आता बबलच्या आतमध्ये काय आहे मग, त्या बबलच्या आतमध्ये डार्कनेस कशाला असेल? नाही, डार्कनेस नाही, नथिंग, काही नाही. हा, नथिंग, कारण देवानी स्वतःला काढला ना तर त्याच्यामध्ये आता नथिंग आहे. कारण त्याच्यामध्ये काय, मी इकडं आहे ना, मी इकडनं जर उठलो ना तर इकडनं मग माझा कायच नाही तर ना, मी इकडनं जर मला स्वतःला मी काढला ना, तर मी इथं जुडा आहे ना, मग इथं काय आहे, इथं नथिंग आहे. म्हणजे इथं तो स्पेस बीस राहील, पण जर कायच नसेल इथं, नुसताच मी आहे, आणि मी मला इकडनं काढलं तर तिथं नथिंग राहील. तर त्या ह्याच्यामध्ये काय राहिला, नथिंग राहिला. You can say पण हा जो नथिंग, emptiness. Emptiness पण बोलू शकतो ना, empty. that nothingness is not empty. Okay, okay, ओके, okay, got it. आय विल ओके, आंटीनी क्वेश्चन विचारलं तर मी तुम्हाला सांगतो. जर मी आहे ना सेंटची बाटली घेतली किंवा दारूची बाटली घेतली, आपण शिवाश्रीगलची बाटली घेऊ, ओके, शिवाश्रीगलची बाटली घेतली मी, आणि शिवाश्रीगलची बाटली घेतली आणि अख्खी रिकामी केली, शिवाश्रीगलची बाटली मी अख्खी रिकामी केली. ओके, आता त्याच्यामध्ये काय नाही, आणि मग मी पाणी घेतलं आणि पाण्याने अशी धुवून ती परत अख्खी रिकामी केली आणि ती सुकवली, बरोबर. आता त्या बाटलीमध्ये दारू आहे? नाही, नथिंग आहे, म्हणजे नथिंग आहे, बरोबर ना. पण मी आता त्या बाटलीचा वास घेतला ना तर मला आहे ना त्याच्यामध्ये दारूचा वास येईल की नाही? सेंटची बाटली घ्या, सेंटची बाटली तुम्ही किती पण धुवा, किती रिकामी झाली किती पण धुवा, किती पण वर्षांनी तुम्ही ती उघडली रिकामी असेल ना तरी तुम्ही तिला वास घ्याल ना, त्याच्यात तो सेंटचा वास हा, ते येतं. येतं ना. तसा Yes. गॉडनी जेव्हा स्वतःला त्या सगळ्यामधून काढून घेतला ना तरी त्यांना गॉडचा जो एसेन्स आहे ना, त्या एसेन्स तिच्यामध्ये राहिलेला आहे. म्हणजे तो जो नथिंगनेस पण आहे ना, कुठला नथिंगनेस, जो आतमध्ये जो नथिंगनेस आहे ना, या बेरेशीच्या आतमध्ये जो नथिंगनेस आहे ना, त्या नथिंगनेस मध्ये काय आहे, गॉडचा एसेन्स आहे. आणि मग ह्या नथिंगनेस मध्ये जो गॉडचा एसेन्स आहे ना, त्या ह्याच्यामध्ये ना देवाने अजून कितीतरी गोष्टी बनवलेल्या आहेत. म्हणून तोरा काय सांगतं, बेरेशीत 12 एलोहिम. म्हणून देव काय बोलतो, देवानी जेव्हा आहे ना स्वतःला वेगळा करून घेतलं ना ह्या बेरेशीत पासून,
तेव्हा आहे ना देव आहे ना एलोहिम झाला. त्याच्या आधी देव एलोहिम नव्हता. कारण मी जर एकटा असेल ना तर मला नावाची गरज नसतं. मी जर एकटा आहे ना, मी जर जंगल इथं कुठल्या तरी आयलंडवर जाऊन एकटा राहतोय ना, तर मला माझ्या नावाची गरजच नाही लागणार आहे ना. कोण मला हाक मारणार आहे, कोण मला बोलवणार आहे, काय आहे, मला माझ्या नावाची गरजच नाही. मी तिकडे एक्झिस्ट करतोय, तो अख्खा आयलंड माझा आहे, सगळा माझाच आहे, मला नावाची गरजच नाही. पण समजा तिथं तुम्ही आलात उद्या त्या आयलंडवर, मग आता मला नावाची गरज लागते. का मला नावाची गरज लागते? कारण मी तुम्हाला हाक मारेन, तुम्ही मला हाक माराल ना. म्हणून जी पहिली गोष्ट बनवली ना देवानी, त्या पहिल्या गोष्टीला देवानी नाव दिलं बेरेशीत. आणि ती बेरेशीत पहिली गोष्ट झाली ना, म्हणून मग देवाला स्वतःला नाव द्यायला लागला. तो देवाचा जो स्वतःचा नाव देवानी दिला ना, तो काय नाव दिला? एलोहिम नाव दिला. एलोहिम का? कारण देव आता क्रिएटर आहे, देव काहीतरी बनवतोय. म्हणून एलोहिम हा नाव काय आहे? क्रिएटरचं नाव आहे. क्रिएटर म्हणजे देवानी जेव्हा हा अख्खा सगळा झमेला चालू केला ना, त्या टायमाला देवाला स्वतःला नाव द्यायला लागला. कारण आता ड्युएलिटी झाली, दोन झाला. पहिले नुसता देव होता, तेव्हा देवाला नावाची गरज नव्हती. म्हणून तिथं आलेफ ना आहे. कारण आलेफला नावाची गरजच नव्हती. म्हणून आलेफला आहे ना प्रोनाउन्सिएशन नसतं. आलेफ तुम्ही नुसता टाकला ना तर त्याला प्रोनाउन्सिएशन नसतं. तुम्ही आलेफचं प्रोनाउन्सिएशन स्किप करू शकता. आलेफ आहे ना, त्याला खरं म्हणजे आलेफला आपण आ बोलतो ना, आ ना आहे आलेफला. आलेफला प्रोनाउन्सिएशनच नाही. तो जेव्हा त्याच्या संगती कुठला तो AEIOU आला ना, तो जो त्याचा वावलचा प्रोनाउन्सिएशन असतो. म्हणजे त्या वावलचा ए आहे. EIOU वावल्स आहेत ना, ते वावल्स आहे. पण मी असा तोंड उघडल्यावर जो आवाज येतो ना, तो आलेफ आहे. आलेफ आहे हा. पण मी त्या आलेफला जेव्हा व्हायब्रेशन देतो ना, तेव्हा ई तो व्हायब्रेशनचा EIOU आहे. आलेफला स्वतःचा साऊंड नसतो. आलेफ काय? सायलेंट लेटर आहे. सायलेंट लेटर म्हणजे त्याला त्याला गरज नाही नावाची. आलेफचा जो आलेफ असं आहे ना, आलेफ. आलेफला जर उलटा केला ना तर मुफला होतं, पेले होतं. आलेफ पेले आ है ना. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ आहे ना की तो सिक्रेट आहे, तो मिस्टिकल आहे. त्याचा आलेफचा जो आपण आलेफ बोलतो ना, त्या आलेफला पण उलटा केल्यानंतर त्याचा मिनिंग मिस्टिकल होतो. मिस्टिकल म्हणजे सिक्रेट. असा सिक्रेट पण नाही, म्हणजे काय बोलतात एकदम. तुम्ही आलेफ बोलता ना, तेव्हा आलेफ कुठून बोलता बघा. आलेफ बोला, आलेफ. तुम्हाला इकडनं येतं. तो इकडं जो आवाज आहे ना, तो आलेफ आहे. तो आलेफचा ओरिजिनल साऊंड इथं आहे. तुम्ही जेव्हा त्याला तोंडाने असं हे करता ना, तो आलेफ होतो. बिगिनिंग आहे ना साऊंडचा, बिगिनिंग तुमच्या वोकल कॉर्ड्स मध्ये जो व्हायब्रेशन आहे तो आ चा व्हायब्रेशन आहे ना, तो आ इकडं ऐकायला येतो तुम्हाला. आणि इथं तुम्हाला जीभ आणि तोंड हे करायला लागतं, तेव्हा आलेफ येतो. पण जो ओरिजिनल आलेफ काय? आतमध्ये आहे. जोपर्यंत तो आतमध्ये आहे ना, तोपर्यंत त्याला काय नाही लागत आहे, त्याला नावाची गरज नाही. पण जेव्हा तो ड्युएल होतोय ना, ड्युएल म्हणजे आता तो काहीतरी त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी गोष्ट आली ना, नाव देते. एलोहिम हा देवाचा नाव नाही. एलोहिम काय? तो देव जे करते ना, त्या टायमाला तो देवाचं नाव आहे. देवानी इंजिनियरचा काम करते ना, तर आपण बोलतो ना, तो माणूस इंजिनियर आहे, तो माणूस डॉक्टर आहे, तो माणूस हे आहे. तसा तो टायटल आहे. कारण जे आपण लावतो ना, मिस्टर, डॉक्टर, प्रोफेसर, तसा देवाचा तो टायटल आहे. देवाचा टायटल काय आहे? तो टायटल आहे. एलोहिम देवाचा टायटल आहे. तो कुठला टायटल आहे? ऍज अ क्रिएटर. ही इज क्रिएटिंग समथिंग. तो क्रिएशनचं टायटल देवाने दिलं. म्हणून देवाने तिथं पहिल्याच ह्याच्यामध्ये, तोराच्या पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिलं? देवानी काय केलंय? म्हणून तो उलटा केलेला आहे. तिथं एलोहिम 12 लिहू शकत होता. एलोहिम 12 बेरेशीत म्हणजे देवानी बेरेशीत बनवला, असा तोरा आपल्याला सांगू शकत होता. मग प्रॉब्लेम काय होता तिथं? की देवानी जर बनवलं ना बेरेशीत, मग प्रॉब्लेम असा होता की म्हणजे बेरेशीत बनवताना देवाला नाव होता एलोहिम म्हणून. देवानी स्वतःला नाव घेतलं होतं. देवानी जर स्वतःला एलोहिम म्हणून नाव घेतलंय ना, आणि मग देवानी बेरेशीत बनवला, म्हणजे बेरेशीत बनवताना देवाला अजून कोणतरी दुसरं होतं, त्या लोकांनी हेल्प केली. कारण नाव घेतलं म्हणजे अजून कोणतरी होतं तिथं. म्हणून उलटा सांगितलं आपल्याला. काय सांगितलंय? की कोण नव्हता तिथं, नुसता देव होता, ओनली गॉड. म्हणून देवाला देव नावाची गरज नव्हती. म्हणून जेव्हा बेरेशीत बनला ना,
तेव्हा देवानी स्वतःला काय नाव दिलं? एलोहिम नाव दिलं. बेरेशीत बनल्यावर मग त्याच्यामध्ये यायला म्हणून बेथनी पण चालू केला, म्हणून तो सेकंडनी चालू केला. कारण पहिले काय झालंय ना, ते तुम्हाला समजायसाठी आहे ना, तुम्हाला वेगळ्या गोष्टीमध्ये जायला लागतं. ह्या क्रिएशनच्या आणि ह्या गोष्टीच्या वर जायला लागतं. जरा एक मिनिट. तीनच वर्ड घेतलं, बेरेशीत 12 एलोहिम, एवढंच वर्ड घेतलं आपण. समजते तुम्हाला? एवढ्या वर्ड मध्ये, एवढ्या वर्ड मध्ये आहे ना, तुम्हाला समजलं पाहिजे की स्टार्ट मध्ये देवानी जेव्हा हे बेरेशीत बनवलं ना, बेरेशीत 12 एलोहिम, तर बेरेशीत जेव्हा हा बेरेशीत बनला ना, तर हा बेरेशीत का आहे? एम्प्टी बॉटल सारखा, एम्प्टी बॉटल सारखी स्पेस आहे. त्या एम्प्टी बॉटलच्या स्पेस मध्ये पण एसेन्स आहे देवाचा. काय एसेन्स आहे? कारण तुम्ही एम्प्टी नाही करू शकत काय या जगामध्ये. क्रिएशन मध्ये तुम्ही कायच एम्प्टी नाही करू शकत. तुम्ही एकदम एम्प्टी केला तरी त्याच्यामध्ये एसेन्स राहतं, वास राहतं. म्हणून हा जो स्मेल आहे ना, तो नथिंगनेस मध्ये पण काय, नथिंगनेसला पण आहे ना, नथिंगनेस म्हणजे काय नाही, ह्या गोष्टीला पण एक्झिस्ट करायला काय लागतं? देवाचा एसेन्स लागतो थोडासा तरी. देवानी स्वतःचा अख्खा एसेन्स काढल्यावर पण जी गोष्ट राहते ना, त्या गोष्टीला आपण नथिंग बोलतो. त्या नथिंग मध्ये काय? देवाचा थोडासा एसेन्स आहे. आणि ह्या थोड्याशा एसेन्स मध्ये अजून देवानी काय लिहिला? एथ हश्यामाईम वेथ हारेस. देवानी काय बनवला? एथ हश्यामाईम म्हणजे ह्या नथिंगनेस पासून देवानी काय बनवला? एव्हरीथिंग इन द हेवन अँड एव्हरीथिंग इन द अर्थ. आता पुढचा जो लाईन आहे ना, ती पुढची लाईन आहे ना, ते बेरेशीत मध्ये काय आहे ना, ते एक्सप्लेन करते आपल्याला की बेरेशीत मध्ये देवानी काय करणार. पहिल्यांदा बेरेशीत बनवला. बेरेशीत बनवल्याबरोबर देवानी स्वतःला नाव दिलं एलोहिम, क्रिएटर. आणि मग क्रिएटर नाव दिल्याबरोबर देवानी काय केलं? आता क्रिएशन चालू केलं. तर क्रिएशन चालू केलं तर काय केलं देवानी? काय क्रिएट केला? एथ हश्यामाईम वेथ हारेस. कुठं क्रिएट केला? त्या बेरेशीतच्या आतमध्ये, त्या बॉटल मध्ये, त्या बबल मध्ये काय क्रिएट केला? एथ हश्यामाईम वेथ हारेस. वे हायता तोहू व बोहू. आणि हे कसा होता? हायता म्हणजे अँड इट वॉज. कसा होता? तोहू व बोहू. इट वॉज मिक्स. तोहू म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये खूप विचार येतात ना, तेव्हा त्याला तोहू बोलतात. तोहू म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये हजारो विचार आले आणि तुम्हाला समजत नाही ना काय करायचं, त्याला तोहू बोलतात. ओके. तोहू बोहू म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये ना त्याला केऑस बोलतात. केऑस अँड व्हॉइड. केऑस म्हणजे काय? केऑस म्हणजे काय नाही. केऑस म्हणजे काय? केऑस कधी होतं? तुम्ही ट्रॅफिक मध्ये उभं असाल ना, तर केऑस कधी असतं? त्या सगळीकडे हॉर्न वाजतात, सगळी गाडी इकडची पण धावते, कुठं पण सगळा वाकडा तिकडे चालते, तुम्हाला समजत नाही काय कसा होते, काय होते, सगळा गडबड चालली आहे ना, त्याला केऑस बोलतात. त्याला तोहू बोलतात. तोहू म्हणजे काय? आता हे देवानी जे बनवलंय ना, एव्हरीथिंग इन द हेवन अँड एव्हरीथिंग इन द अर्थ, देवानी ह्या बबल मध्ये बनवलं. ते कसं आहे? केऑस आहे. केऑस म्हणजे काय? सगळा इकडं तिकडं मिक्स आहे, सगळा आहे. एव्हरीथिंग इज देअर. एथ म्हणजे एव्हरीथिंग. एथ म्हणजे आलेफ टू ताव म्हणजे काय? व्हायब्रेशन येते. आलेफ टू ताव व्हायब्रेशन्स ह्या क्रिएशन मधला मटेरियल आहे. आलेफ टू ताव इन द हेवन, आलेफ टू ताव इन द, आणि ते कसं आहे? केऑस आहे. अँड बोहू म्हणजे काय? व्हॉइड आहे. व्हॉइड म्हणजे काय? व्हॉइड काय असतं? जेव्हा खूप केयास होतो ना, खूप केयास झाल्यावर तुम्ही बोलता ना, आता मला शांत बसायचं आहे, आणि तुम्ही असं बसता आणि मग कायच नाही विचार करत ना, त्याला व्हॉइड बोलतात. हजारो करोडो विचार येतात ना तुमच्या डोक्यात, पण तुम्ही त्याच्यामध्ये विचार नाही चाललेला आहे. हजारो करोडो गोष्टी त्याच्यामध्ये चाललेल्या आहेत, आणि त्या हजारो करोडो गोष्टी जे चालल्यात ना, ते केऑस आहेत. पण तरी पण ते कसं आहे? व्हॉइड आहे. व्हॉइड म्हणजे काय? तिथं कायच नाही चाललेलं आहे. कायच नाही चाललेलं आहे. ते तोरा काय बोलते? तोहू व बोहू. आणि मग पुढची लाईन काय बोलते आपण बघू. ओके, समजते तुम्हाला? मी पहिली लाईन आणि दुसरी लाईनच घेणार आहे ह्याच्यामध्ये, लेक्चरमध्ये. आणि मला नाही माहिती या लेक्चरला किती टाइम लागेल. आज होईल, नाही तर आपल्याला 3-4 सेशन पण लागू शकतील. ओके, आता आपण खरोखर आहे ना कब्बालाचा स्टडी चालू केलेला आहे एवढ्या वर्षांनी. ओके, आणि ह्याच्यामधून तुम्हाला पुढं कब्बालाचा आहे ना अर्थ आहे ना, मी तुम्हाला परत सांगेन. कब्बालाचा अर्थ आहे ना, रिसीव्ह असतं. पण नुसता रिसीव्ह नाही करायचं असतं. रिसीव्ह करायचं असतं, स्वतःमध्ये इंटिग्रेट करायचं असतं,
आणि स्वतःमध्ये इंटिग्रेट केल्यावर त्याच्याने काय जे चेंजेस होतात ना ते चेंजेस करायचं असतं. तो हू व बहु व्हायला पाहिजे. म्हणजे पहिले सगळं घ्यायचं असतं, रिसिव्ह करायचं असतं. रिसिव्ह केल्यावर ते काय आहे ना हे समजायचं असतं. आणि मग ते काय आहे ते समजल्यावर आहे ना ती गोष्ट आहे ना वापरायची असतं. तुम्हाला जर कोणी गिफ्ट दिला ना तर गिफ्ट दिल्यावर तुम्ही ती गिफ्ट रिसिव्ह करता. ती रिसिव्ह केली तर संपलं नाही. मग ती गिफ्ट काय आहे, कशासाठी दिली, काय आहे, त्या गिफ्टचा काय यूज आहे हे बघता तुम्ही. आणि मग ते बघितल्यावर तुम्ही ती गिफ्ट यूज करता. तेव्हा तो अख्खा सर्कल कंप्लीट होतो. नुसता रिसिव्ह करून कंप्लीट नाही होत. तो कब्बाला म्हणजे नुसता रिसिव्ह केला तर त्याला कब्बाला नाही बोललो. रिसिव्ह केला म्हणजे तुम्ही एक पार्ट केला नुसता. तो समजून घेतला, त्याचा काय आहे, कसा आहे, हे ते सगळं समजून घेतल्यावर तो सेकंड पार्ट झाला तुमचा. आणि मग तो मी कसा यूज करू शकतो माझ्यासाठी, दुसऱ्यांसाठी, ह्या जगासाठी, माझा लेवल वाढवासाठी, हा तिसरा स्टेप असतो. आणि हा तिसरा स्टेप केला ना तरच आपण कब्बाला रिसिव्ह केला याचा अर्थ. म्हणजे कब्बाला आहे ना तो आपण रिसिव्ह केला याचा अर्थ असा होतो. रिसिव्ह मध्ये ह्या 3 स्टेप येतात. रिसिव्ह म्हणजे घ्यायचं आणि टेबलावर कुठेतरी आडगळीत ठेवायचं, त्याला रिसिव्ह नाही बोलत. जशी मम्मी दूध पाजतं ना तेव्हा बच्चा काय करतो, दूध रिसिव्ह करतं. तो नुसता रिसिव्ह नाही करत, तो रिसिव्ह करून तो त्याचा डायजेस्ट करतं. डायजेस्ट केल्यावर तो यूज करतं त्याची बॉडी बनवायला. तो अख्खा प्रोसेस झाला पाहिजे. तो अख्खा प्रोसेस झाला तर कब्बालाचा जो हे आहे ना मिनिंग आहे ना तो मिनिंग सार्थ झाला. नाही तर तो कब्बालाचा मिनिंग सार्थ होतो, ती फिलॉसॉफी होतो नुसता. आपल्याला जर नुसता रिसिव्ह केला आणि आपण ती बुक ठेवला ना तर फिलॉसॉफीचा बुक, माया तोराचा बुक आपण कपाटात ठेवतो ना तसा झाला तो. त्याला कब्बाला नाही बोलत, त्याला काय बोलतो, फिलॉसॉफी बोलतो. नाही तर अजून सायकोलॉजी, फिलॉसॉफी, आता कितीतरी वर्ड नव्हते. ओके, तर काय आपण इन द बिगिनिंग गॉड क्रिएटेड द हेवन अँड द अर्थ. नाव द अर्थ वॉज अनफॉर्म्ड अँड वॉइड. इथं लिहिलंय अनफॉर्म्ड आहे, केऑस अँड वॉइड आहे. तो व बहु. And darkness was upon the face of the deep. And darkness was Bereshit bara Elohim et hashamayim ve'haretz ve'haaretz haita tohu ve'bohu ve'choshen al pene hamayim al pene tohom ve're ve ve'ruach Elohim merachafet al pene hamayim. असं लिहिलंय. And the spirit of God was hovering over the waters, असं लिहिलंय. पण त्याच्या आधी काय लिहिलंय, काय काय आहे तिथं, गॉडनी काय काय आता नथिंगनेस मधून देवानी क्रिएट केलंय. काय काय क्रिएट केलंय, पहिले तर एव्हरीथिंग इन द हेवन, एव्हरीथिंग इन द अर्थ. आणि ते कसं आहे, तो व बहु आहे. तो व बहु म्हणजे ते क्रिएट केलंय, पण ते क्रिएट केलंय म्हणजे सगळा क्रिएट झालेला आहे, पण ते सगळं कसं आहे, केओटिक आहे आणि वॉइड आहे. अँड डार्कनेस वॉज अपॉन द फेस ऑफ द अर्थ. आता डार्कनेस, इथं डार्कनेस लिहिलं. आता सुजन बोलली होती ना डार्कनेस, तर इथं आलाय डार्कनेस. डार्कनेस पण बनवलंय देवानी. कुठं बनवलंय देवानी डार्कनेस? ऑन द फेस ऑफ द डीप. डीपला फेस असतं असं मला नव्हतं माहिती. डीपला फेस आहे तो, है ना, ऑन द फेस ऑफ द डीप. ऑन द फेस ऑफ द डीप. ओके. अँड द स्पिरिट ऑफ गॉड होवर्ड ओव्हर द फेस ऑफ द वॉटर. आता वॉटरला पण फेस आहे. फेस म्हणजे, आता फेस म्हणजे फेस नाही, फेस म्हणजे काय, फेस म्हणजे बिगिनिंग आहे. फेस म्हणजे बिगिनिंग आहे. ओके, म्हणजे सगळ्यात जो डीप स्पॉट आहे ना, त्या डीप स्पॉटच्या इथं काय होता, डार्कनेस होता. आणि सगळ्यात पाण्याच्या फेसवर काय आहे, रुआख एलोहिम, स्पिरिट ऑफ गॉड. स्पिरिट ऑफ गॉड म्हणजे रुआख एलोहिम म्हणजे काय, फोर्स ऑफ गॉड. ओके, फोर्स ऑफ एलोहिम म्हणजे एलोहिम कुठे आहे. आता तो आपल्याला सांगतो एलोहिम कुठे आहे. एलोहिमची जी पॉवर आहे ना, एलोहिमची जी पॉवर कुठे आहे, फेस ऑफ वॉटर आहे. फेस ऑफ वॉटर आहे म्हणजे वॉटर पण देवानी नथिंग पासून बनवलंय. आणि त्या नथिंग पासून बनवलेल्या वॉटर कुठे आहे, एक फेस आहे. आणि दुसरा फेस कुठे आहे, डीपचा फेस आहे. डीपच्या फेस मध्ये काय, डार्कनेस आहे. समजते आता? स्लोली क्वेश्चन विचारा, म्हणजे मला तुम्हाला नाही समजलं हे असं मला माहितीये, म्हणून मी तुम्हाला जुडा क्वेश्चन. जुडा येस. प्रश्न असा आहे की एक 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 असा कॅमेरा चालू करून विचारशील तर मला चांगलं वाटतं. सॉरी, प्रश्न असा आहे की पाणी कुठनं येतं, वॉटर हा कुठनं नथिंग आला. पासून बनवलंय देवाने, नथिंग पासून बनवलंय.
पाणी ना आहे तो फेस ऑफ द वॉटर लिहिलंय. आणि वॉटर म्हणजे आता वॉटर म्हणजे कुठला वॉटर आहे आपल्याला नाही माहिती, कारण नथिंग पासून देवानी वॉटर म्हणजे हा वॉटर नाही बनवलाय मी आता पिल्ला, तो वॉटर आहे तिथं. आपल्याला डेफिनेशन्स नाही दिलेले, त्याच्यामध्ये डेफिनेशन अजून दिलेलंच नाही, डेफिनेशनच्या पलीकडे आहे. पहिले डेफिनेशन आता मी तुम्हाला जे जे सांगितलं ना त्याच्याने तुमचं डेफिनेशन पण तुटलं असेल, कारण नथिंग त्याच्या आतमध्ये काय, बेरेशीच्या आतमध्ये नथिंग आहे. आता ह्या नथिंग मध्ये देवानी काय काय बनवलंय ते पण सांगितलंय, कारण देवानी जेव्हा स्वतःचा पॉईंट काढून हे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बेरेशीत झाला, बेरेशीत मध्ये देवाने अजून काय काय ते सांगितलंय की एव्हरीथिंग इन द हेवन अँड एव्हरीथिंग इन द अर्थ. पण एव्हरीथिंग इन द हेवन अँड एव्हरीथिंग इन द अर्थ बनवलं तरी ते कसं आहे, केऑस आहे, वॉइड आहे, म्हणजे तो फॉर्म नाही घेतलेला आहे. म्हणजे तो कशाबद्दल बोलतोय, तो कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीबद्दल बोलतोय, हेवन आणि अर्थ. मग त्या हेवन आणि अर्थ मध्ये काय आहे, डार्कनेस आहे, त्याच्या सगळ्या डीप मध्ये आहे ना डार्कनेस आहे. आणि त्याचा दुसरा जो फेस आहे ना त्याच्यामध्ये वॉटर आहे, आणि त्या वॉटरच्या वर काय आहे, देवाचं स्पिरिट हे करते असं सांगते. आता मी तुम्हाला नाही एक्झाम्पल देतो, मग तुम्हाला समजेल. एक्झाम्पल देतो तुम्हाला. ओके. कुठली पण गोष्ट असतं ना, त्या गोष्टीमध्ये आहे ना काहीतरी आहे ना तो मटेरियलनी बनलेलं असतं. कुठली पण गोष्ट घ्या, या जगामध्ये कुठली पण गोष्ट घ्या, या मटेरियलनी बनलेलं आहे ना. तर आता मटका घ्या, एक मातीचा मटका घ्या. मातीचा मटका कशाने बनलेला आहे? लेया तू आन्सर दे. माती. मातीचा मटका कशाने बनलेला आहे? मातीने बनलेला आहे, बरोबर. पण त्याला आपण मातीचा मटका का बोलतो? कारण त्याला एक स्पेसिफिक शेप आहे आणि स्पेसिफिक पर्पज आहे ना. मटका म्हणजे काय, पाणी बिनी न्यायला कशाला तरी बनवलेलं आहे ना. म्हणजे त्या मातीला एक स्पेसिफिक फॉर्म आणि स्पेसिफिक शेप दिला ना, तर त्याला आपण काय बोलतो, मातीचा मटका बोलतो, बरोबर. तो मटका आपण तोडला का चुरा केला तर काय राहणार आहे? माती राहणार आहे त्याच्यामध्ये, बरोबर. मला आन्सर द्या, कारण मला याच्या बरोबर बोलल्यासारखा वाटतंय नुसता. माती. ओके. नुसता शरोना आंटी नाही, अदर पीपल ऑल्सो. तो तुमचा माईक चालू ठेवा जरी तुम्ही स्पीकर बंद, कॅमेरा बंद केलाय, कारण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट आय रिसीव्ह सम फीडबॅक. नाहीतर मी त्या वरच्या लेवलवरून परत खाली येईन आणि मी तुम्हाला लेक्चर नाही देऊ शकेन. तर हा जो मातीचा मटका आहे ना, मातीचा मटका आहे ना, त्याच्यामधला मातीच्या मटक्यामध्ये आपण मातीच्या मटक्यामध्ये आपण खाली भोग केला, तर आता तो मटका राहणार आहे का? तो नाही राहणार आहे, बिकॉज इट इज नॉट युजफुल ऍज अ, त्याचा जो फॉर्म आहे ना तो युजफुल नाही पाणी धरायला. मग आपण तो मातीचा मटका अख्खा तोडला, त्याचा फॉर्म जो आहे ना मटक्याचा तो पण तोडला, तरी काय राहतंय? त्याचा सबस्टेन्स जो राहते ना, माती हा सबस्टेन्स राहते ना. तर माती हा जो सबस्टेन्स राहते ना, तो मातीच्या सबस्टेन्सने आपण दुसरा काहीतरी बनवू शकतो. आता मटक्याच्या ऐवजी आपण पेला बनवू शकतो, प्लेट बनवू शकतो, किंवा आपण ब्रिक बनवू शकतो, काय पण बनवू शकतो ना त्या मातीपासून. तर तो जो ओरिजिनल सबस्टेन्स आहे ना, त्या ओरिजिनल सबस्टेन्सला आहे ना देव एथ हर्षामायम वेथ हारिस बोलते. एथ हर्षामायम म्हणजे काय? द ओरिजिनल सबस्टेन्स ऑफ हेवन. आणि एथ हारिस म्हणजे द ओरिजिनल सबस्टेन्स ऑफ दी अर्थ. अर्थ म्हणजे मटेरियल जो आहे ना, मटेरियल वर्ल्ड आहे ना, त्या मटेरियल वर्ल्डचा ओरिजिनल सबस्टेन्स, आणि जो मटेरियल आणि स्पिरिच्युअल वर्ल्डचा जो मटेरियल आहे ना, तो मटेरियल बनवला. आणि तो मटेरियल कसा आहे? किओटिक आहे, त्याच्यामध्ये सगळा पोटेन्शियल आहे, त्याच्यामध्ये अख्खी पोटेन्शियल एनर्जी दिलेली आहे. आलेफ तू त्या एव्हरीथिंग इज देवाने दिलाय त्याच्यामध्ये. पण तो कसा आहे? किओटिक आहे. अजून काय काय त्याच्यामध्ये बनवलेलं आहे? त्याच्यामध्ये डीप आहे. जो डीप म्हणजे काय? डीप म्हणजे त्याच्या, जर तुम्ही डीप मध्ये गेलात, म्हणजे तो नथिंग पासून देवानी तो बनवलाय. नथिंग पासून काय बनवलाय? तो मटेरियल बनवलाय. पण त्या मटेरियलच्या तुम्ही डीप मध्ये जाल ना, डीप मध्ये जाल ना, तर तिथं काय आहे? डार्कनेस आहे. तुम्हाला डार्कनेस आहे. डार्कनेस म्हणजे कुठला डार्कनेस? मटेरियलचा डार्कनेस. डार्कनेस याचा मटेरियल, तुम्ही लाईट गेल्यावर जो डार्कनेस होतो तो डार्कनेस नाही, तो डार्कनेस आहे. आणि त्याच्या दुसऱ्या फेसला तुम्ही गेलात नंतर त्याच्यावर काय? वॉटर आहे. वॉटर म्हणजे काय? तो वॉटर नाही, हा पाणी नाही, तो वॉटर म्हणजे काय? एक काहीतरी वेगळा देवानी वॉटरचा जो सोर्स आहे ना, वॉटरचा जो मटेरियल आहे ना, तो बनवलेला. आणि त्या वॉटरच्या ह्या साईडला काय आहे? फोर्स काय आहे? तो फोर्स काय ठेवते? रुआ ठेवलंय, स्पिरिट ऑफ द गॉड आहे. ओके. आता परत एक स्टेप आपण, आता तुम्हाला जर समजलं ना की ओरिजिनल मध्ये त्याच्यामध्ये काय बनवलंय, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. पण त्या सगळ्या गोष्टीला फॉर्म, क्रिएशन आहे ना, नुसता असं नाही होत. क्रिएशन मध्ये कुठल्या पण गोष्टीला आहे ना मटेरियल असतं, त्या मटेरियलला फॉर्म द्यायला लागतं, आणि त्या मटेरियलला काहीतरी युजफुलनेस द्यायला लागतं, तो मेक द्यायला लागतं, त्याला बनवायला लागतं, त्याचा
प्रोसेस असतं. तुम्ही मटका बनवला तर मटक्याला कडक बनवायला, त्याला पाणी राहायला, त्याला तुम्ही पोरस नाही राहायला, तर त्याला अजून कामं असतात ना. तर तसा तो वे आहे. कुठली पण आता मी बोलतोय ना, तर बोलतोय तर नुसतं माझ्या घशातून नाही बोलत आहे मी जे बोलतोय ना तुमच्याकडं, तर त्याला पण एक प्रोसेस आहे. 3 प्रोसेस आहे त्याला. काय एक प्रोसेस आहे की माझा आतमधला जो वारा आहे ना, माझा थॉट प्रोसेस आहे ना, माझा थॉट प्रोसेस, तो माझ्या आतमधला जो एअर आहे ना, तो एअरला बाहेर फेकतोय. आणि तो बाहेर फेकल्यावर आहे ना, तो इकडे व्हायब्रेट होऊन माझ्या तोंडामध्ये येऊन आहे ना, तो एक फॉर्म घेते काहीतरी, तो वारा है ना. वेगवेगळे व्हायब्रेशन बनतात है ना. जर मी आहे ना आबा बोललो ना, तर आबा म्हणजे काय, आ आणि बा. तर आ आणि बा तो घ्यायसाठी काहीतरी तो व्हायब्रेशन फॉर्म घेतोय, आणि तो व्हायब्रेशन फॉर्म घेताना हे तोंडामध्ये ज्या गोष्टी आहेत ना, ते फॉर्म देतात. आणि तो फॉर्म दिल्यावर तो जेव्हा बाहेर निघतोय ना, तेव्हा तुम्हाला जे ऐकायला येते ना, तो तो बनलेला जो वर्ड आहे ना, तो थर्ड गोष्ट, तिसरी गोष्ट आहे ती. म्हणजे प्रत्येक वर्ड जगामध्ये आहे ना, प्रत्येक गोष्ट बनवासाठी आहे ना, काहीतरी 3 फॉर्म असतात. पहिले ती कुठेतरी क्रिएट होते, आणि ती क्रिएट थॉट मध्ये क्रिएट झालेली गोष्ट ती बाहेर येते, आणि मग आता तुम्ही ऐकता तेव्हा काय होतंय, तो जो व्हायब्रेशन आहेत ना, ते बनलेलं व्हायब्रेशन आहे, ते व्हायब्रेशन तुमच्या कानावर परत आपटतायत, ते कुठेतरी कानामध्ये आपटल्यावर काय होतंय, ते व्हायब्रेशन मध्ये क्रिएट होतात, परत ते व्हायब्रेशन मध्ये त्याचा फॉर्म चेंज होते, व्हायब्रेशन मध्ये तो तुमच्या कानामध्ये. आणि तो व्हायब्रेशन मध्ये फॉर्म चेंज झाल्यावर तुमच्या ब्रेन मध्ये जाऊन तुम्ही इंटरप्रेट करता ते. त्याला पण 3 प्रत्येक गोष्टीला असा हे. आणि मग तो इंटरप्रेट करताना काय होते, माझ्या आतमधला जो मेसेज होता ना, तो तुमच्या आतमध्ये पोहोचतोय. हा जो वे आहे ना, हा वे क्रिएशन मध्ये, अख्ख्या क्रिएशन मध्ये तोच वे आहे. म्हणून देवानी जेव्हा स्टार्ट मध्ये क्रिएशन बनवलं, तर बेरेशीत मध्ये देवानी काय बनवलंय, स्टार्ट मध्ये मटेरियल बनवलंय सगळं. आणि मग त्या मटेरियलला फॉर्म दिला, आणि त्या मटेरियलला फॉर्म दिल्यावर मग त्या मटेरियल ऍक्शन मध्ये आलं. म्हणून बेरेशीत बारा एलोहिम मध्ये ना, ही जी पहिली लाईन आहे, ते पहिली लाईन मध्ये तुम्हाला देते. आता मी दुसरा ह्याच्याने तुम्हाला सांगतो की आहे ना, जो देवानी क्रिएट केलेला जो बबल आहे ना, बेरेशीतचा बबल आहे ना, बेरेशीतचा जो बबल आहे ना, बेरेशीतचा बबल आहे ना, त्या बबल देवानी कुठून क्रिएट केला, त्या पॉइंट, एक कुठली तरी पॉइंट घेतली, आणि त्या पॉइंट मधून देवानी स्वतःला काढून घेतला. तो जो आतला, सगळ्यात आतला जो पॉइंट आहे ना, जिथे देवाने स्टार्ट केला स्वतःला काढून घ्यायचा, तो आहे, तो डीप आहे, तो फेस ऑफ डीप आहे तो. तिथं तिकडनं डार्कनेस आहे. तो डार्कनेस कुठपर्यंत आहे, फेस ऑफ द वॉटर. फेस ऑफ द वॉटर कुठे आहे, हा बबल जिथं थांबतंय ना वाडाचा, तो काय आहे, फेस ऑफ द वॉटर आहे. तो फेस ऑफ द वॉटर आहे ना, कुठे आहे, त्या बबलचा आउटसाइड आहे. म्हणजे त्या बबलचं जे 2 हे आहेत ना, इनसाइड पॉइंट आणि आउटसाइड पॉइंट. आणि या बबलच्या आउटसाइडला काय आहे, रुआख एलोहिम आहे. काय आहे, गॉडचा फोर्स आहे. कारण गॉडचा फोर्स तो बबल ठेवतोय, नाहीतर तो बबल फुटल. गॉडनी जर तो फोर्स नाही ठेवला ना, तो बबल ठेवायला, कारण गॉडनी स्वतःला जरी काढून घेतलं ना तिथं, तरी तो बबल तिथं, म्हणजे त्या बैरेशीत अस्तित्वात राहायला देवाला काय करायला लागते, देवाला तिथं 24/7 लक्ष द्यायला लागते. कारण देवानी जर लक्ष नाही दिलं ना, तर तो बबल फुटल, आणि परत सगळा, म्हणजे तो डायनामिक समजता. मी तुम्हाला ना पॅराडॉक्स ह्याच्यासाठी शिकवलं, कारण सगळ्या गोष्टी ना असं पॅराडॉक्सिकल आहेत. कारण देवानी स्वतःला काढून घेतलं ना, स्वतःला काढून घेतल्यावर पण देवाला आहे ना, तिकडून काढून घेतल्यावर देवाला ते सांभाळायला लागते, ती एरिया. म्हणून हा जो फेस ऑफ द वॉटर आहे ना, हा फेस ऑफ द वॉटर काय आहे, तो फेस ऑफ द वॉटर सगळ्यात सराउंड केलेला, या बेरेशीतला सराउंड केलेला जो सगळ्यात लास्ट लेवल आहे ना, तो वॉटर आहे. त्याला त्याच्यानंतर तो पुढे पुढे जाऊन आपल्याला जो वॉटर मिळते ना, त्या वॉटर मधला तो सबस्टेन्स आहे, मेन ओरिजिनल सबस्टेन्स. पण तो ओरिजिनल सबस्टेन्स काय आहे, ज्याच्यावर देवाचा, गॉडचा फोर्स काम करते त्याच्यावर. म्हणून वॉटर लाईफ देऊ शकते आपल्याला. म्हणून तोराला वॉटर मध्ये हे करतात. आपण बोलतो ना, तोरा काय वॉटर सारखा आहे. तोरा का वॉटर सारखा आहे, कारण त्याच्यावर कोणाचा फोर्स आहे, गॉडचा, देवाचा फोर्स आहे. म्हणून तोरा इज लाईक वॉटर, जो बोललो ना, तो वॉटर कुठला आहे, तो मटेरियल आहे. तो मटेरियल विच वॉट मटेरियल, दॅट मटेरियल विच इज. आणि हा अख्खा जो मटेरियल आहे ना, हा अख्खा मटेरियल कुठे आहे, हा अख्खा मटेरियल त्या पॉइंट पासून ते त्या एंड पर्यंत काय आहे, वॉटर आहे. वॉटर म्हणजे हा वॉटर नाही. वॉटर म्हणजे काय, की तो गॉडलीनेस, जो वास येतो ना आपल्याला,
तो गॉडलीनेस आहे. पण तो गॉडलीनेस का आहे? कारण देवाने स्वतःला काढून घेतलं तरी देव स्वतःला अख्खा काढून नाही घेऊ शकत. म्हणून देव आहे ना, तोरा पण आपल्याला देते ना, तर तोरा काय देते आपल्याला, की देवाने स्वतःला जिथून काढून घेतलं ना, त्याच्यामध्ये देवाने तोरा दिलाय, की मी मला स्वतःला काढून घेतलं ना, त्याच्यामध्ये देवाने, देवाचा फोर्स आहे ना, त्याच्यामधून तुम्ही देवापर्यंत पोहोचू शकता. ओके, ही साइड नोट होती. पण मी तुम्हाला आता पहिल्या लाईन मध्ये चालू आपण, अजून सेकंड लाईन मध्येच नाही आले. आणि तिथं काय डार्कनेस आहे. का डार्कनेस आहे? डार्कनेस म्हणजे अंधार नाही. डार्कनेस म्हणजे काय? डार्कनेस म्हणजे तिथं जो देवाचा ऍब्सेन्स आहे ना, त्याला डार्कनेस बोललेला आहे. डार्कनेस मीन्स वॉज द ऍब्सेन्स ऑफ गॉडलीनेस. हा जो ऍब्सेन्स ऑफ गॉडलीनेस आहे ना, तिथं तिथं त्याच्या सगळ्या गोष्टी, त्या नथिंगनेस आहे ना, हा ओरिजिनल मटेरियल आहे ज्याच्याने ह्या सगळ्या गोष्टी बनवल्या देवाने. पण त्या नथिंगनेस मधून ह्या सगळ्या गोष्टी बनवल्या ना, त्या सगळ्या गोष्टींमधली जी नथिंगनेस मधून एक जी गोष्ट आहे ना, ज्याच्यामध्ये देवाचा प्रेझेन्स नाही, म्हणजे देवाचा प्रेझेन्स नाही, बट यू कॅन स्मेल दॅट प्रेझेन्स, ती जी गोष्ट आहे त्याला काय म्हणतात? डार्कनेस. आणि तिकडे हा डार्कनेस आहे ना, म्हणून तिथं काय होतंय? तिथं हा केओस आहे आणि तिथं हा वॉइड आहे. म्हणून सेकंड लाईन येऊन काय बोलते? लेट देअर बी, अँड गॉड सेड लेट देअर बी लाईट, अँड देअर वॉज लाईट. लेट देअर बी लाईट अँड देअर वॉज लाईट. लेट देअर बी लाईट. देअर बी लाईट. लेट हिअर बी लाईट नाही, लेट देअर बी लाईट. म्हणजे देवानी कुठं लाईट बनवली? देवानी कुठं कुठं लाईट बनवली? देर. म्हणजे ही जी बेरेशीत जी बनवली ना त्या देवानी जागा, एलोहिमनी जी बेरेशीत बनवली ना, एलोहिम काय आहे? ज्या ह्या अख्ख्या जागेला कव्हर केलेली बाकीचे जे सगळ्या गोष्ट आहे ते एलोहिम आहे. एलोहिम काय म्हणते? लेट देअर बी लाईट अँड देअर वॉज लाईट. क्वेश्चन, कारण लाईट सुरू झाली आहे आणि लाईट सुरू झाली तर क्वेश्चन विचारत नाही तर पण अख्खा लेक्चर तुम्ही ऐकायला तुम्हाला काय नाही समजेल. आपल्याला टाइम पण झालाय जास्ती, पण आपण करू, अजून आहे आपल्याला टाइम. नाही, आणि आज जोशवाची पण क्लास आहे ना 7 वाजता. जोशवा थांबू शकते. हा हा, आय नो. जोशवा घेईल आपला, होईल तो क्लास तो पण. हा, ते तर आहे. व्हॉट इज क्वेश्चन? विचारा. एनीबडी हॅज एनी क्वेश्चन टिल नाव? लेट देअर बी लाईट बोला. देव का बोला लेट देअर बी लाईट? लेट देअर बी लाईट. आता तुम्हाला ना वर्ड, प्रत्येक तोरामधला प्रत्येक वर्ड आहे ना इम्पॉर्टंट आहे. जसं मी बोललो ना, बेतनी का चालू होते, आलेफनी चालू होते, आलेफनी का, प्रत्येक जी गोष्ट आहे ना ती इम्पॉर्टंट आहे. तसा देव तिथे बोलते लेट हिअर बी लाईट नाही बोलत आहे. जर देव बोला लेट हिअर बी लाईट, म्हणजे वेर इज गॉड? गॉड इज इनसाइड द बेरेशीत. देर म्हणजे देव तिथं नाहीच आहे, म्हणून तिथं हा, लाईट. देव तिथं नाही आहे. देव तिथं नाही, कारण देवानी स्वतःला तिथून काढून घेतलेलं आहे. देवानी स्वतःला तिथून काढून घेतलं, म्हणून देव काय बोलते? लेट देअर बी लाईट अँड देअर वॉज लाईट. जर देव तिथं स्वतःला, देवानी जर तिथं स्वतः देव तिथं आला तर काय होणार आहे? मग ते बबल नाही राहणार आहे तो. मग तिथं कारण लाईट येईल. तो फुटल तो बबल. कारण त्या तिथं गॉडलीनेस, देवानी परत गॉडलीनेस आणलं म्हणजे तिथं देवाचं अस्तित्व आलं, मग ती अस्तित्वात नाही राहू शकत ती गोष्ट. म्हणून दॅट प्लेस तिथं कायच नाही होत्या. म्हणून देवानी आता देवाची लाईट पाठवते. व्हॉट इज लाईट? पुढची लाईन आपल्याला सांगते, अँड गॉड देअर इज वॉज लाईट. लाईट सांगते. लेट देअर बी गॉड इज लाईट अँड लाईट. देअर वॉज लाईट. वॉज लाईट म्हणजे काय? वॉज लाईट म्हणजे वॉज म्हणजे पहिले होती ती, अँड लाईट वॉज क्रिएटेड असं नाही लिहिलंय तिथं. अँड देअर वॉज लाईट म्हणजे देवानी स्वतःचा काहीतरी तिथं टाकलेलं आहे. म्हणजे देवाचा जो देवपणा आहे ना त्याला लाईट बोलतात, आणि देवाचा देवपणा नसेल ना त्या गोष्टीला डार्कनेस बोलतात. देवानी स्वतःला काढून घेतली ना त्या गोष्टीला काय बोलतात? डार्कनेस. आणि देवाचा जो देवपणा आहे ना, गॉडलीनेस आहे ना, त्या गॉडलीनेसला काय बोलतात? लाईट बोलतात. म्हणजे गॉड, जर तुम्ही देवाची ग्लोरी म्हणजे देवाची लाईट बोलतो ना, तसं ती लाईट आहे. देवाची ग्लोरी, देवाची लाईट. लाईट म्हणजे काय? समथिंग विच इज नॉट हिम. देव स्वतः नाही ते, पण देवाचं काहीतरी आहे ते. देवाची ती जी क्रिएटिव्ह पॉवर, देवाचा जो तो हे आहे ना, क्रिएटिव्ह पॉवर पण आहे ती. देवाचा जो देवपणा आहे ना, तो देवपणा देवाने तिथं टाकला.
अँड लेट देअर बी लाईट अँड देअर वॉज लाईट. आणि कब्बाला काय बोलते माहिती की आहे ना, ते अख्खा एवढा मोठा जो क्रिएशन आहे ना, हे अख्खा क्रिएशनचा जो बबल आहे ना बेरेशीतचा, त्या बेरेशीतच्या ह्याच्यामध्ये आहे ना देवानी फक्त एक लाईनच टाकली आहे. अख्खा तिकडे लाईन नाही, अख्खा तिकडे लाईट नाही टाकली, अख्खा स्वतः एवढा मोठा लाईट नाही. काय आली आहे ती व्हेरी व्हेरी कमी पार्ट आहे तो देवाचा. देवाच्या ग्लोरीचा एवढा कमी पार्ट आहे ना, तो कमी पार्ट तिथं आल्याबरोबर काय होतंय, तो कमीपणा तो आतमध्ये आल्याबरोबर काय होते, तिकडे सगळीकडे काय होते, लाईट होते, तिकडे सगळीकडे काय ते परत गॉडलीनेस होते. आता परत गॉडलीनेस झाल्यावर प्रॉब्लेम काय आहे, परत तिथं गॉडलीनेस झाल्यावर प्रॉब्लेम आहे ना, प्रॉब्लेम हा आहे की मग आता ते राहू नाही शकत ती गोष्ट. ती गोष्ट काय होते, ती गोष्ट काय होते, ती गोष्ट ब्रेकडाऊन होते. बिकॉज सगळं आता देवानी तिथं सगळा मटेरियल बनवला, पण मटेरियल बनवल्यावर परत देवानी देवपणा टाकल्याबरोबर तिथं काय होते, ती लाईट काय करते, ती लाईट सगळा डिस्ट्रॉय करायला लागते. का डिस्ट्रॉय करायला, डिस्ट्रॉय नाही होते, सगळं आपोआप डिस्ट्रॉय होते, कारण सगळ्यांचं अस्तित्व जाते. कारण देवानी स्वतःचा अस्तित्व काढला ना, म्हणून सगळी गोष्ट अस्तित्वात येते. आणि देवानी स्वतःचं अस्तित्व तिथे टाकल्याबरोबर काय होते, सगळ्यांचं अस्तित्व जायला लागते. म्हणून एव्हरीथिंग ब्रोक अपॉट. म्हणून त्याला आहे ना कब्बालामध्ये काय बोलतात, ब्रेकिंग ऑफ द वेसल्स. म्हणजे हा जो मटेरियल देवानी बनवला होता ना, तो मटेरियल काय होते, सगळ्यात ब्रेक होते. मग देवाला आहे ना तिथं ते थांबवायला लागते. देवाला ती प्रत्येक गोष्ट आहे ना, तो प्रत्येक जी क्रिएशन मध्ये जी प्रत्येक गोष्ट आहे ना, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आहे ना देवाचा देवपणा ठेवून देवाला काहीतरी वेगळी गोष्ट करायला लागलेली आहे, की ज्याच्यामध्ये आहे ना असा पॅराडॉक्स आहे ना, की त्याच्यामध्ये आहे ना ही सगळी गोष्ट आहे ना एक्झिस्ट नाही करत, पण ती एक्झिस्ट होऊ शकते असं देवाने ठरवलेलं. देवाच्या सगळ्या हाशेमच्या सगळ्या आहे ना, हाशेमच्या सगळ्या ह्याच्यानी अख्खा क्रिएशन हे आहे. कारण क्रिएशन मध्ये आहे ना देवानी गॉडनी जो देवाचा लाईट टाकले ना, तो लाईट पण काय आहे, तो लाईट पण त्या क्रिएशन साठी डेंजरस आहे. म्हणून देव सेकंड काय करते, अँड देन गॉड डिवाइड्स बिटवीन द डे अँड द लाईट अँड द डार्कनेस. म्हणून देवाने लाईट आणि डार्कनेस मध्ये डिव्हिजन केलेलं आहे. काय डिव्हिजन केलेलं आहे, कारण हा जर डिव्हिजन नाही केला ना, तर हा जो सायकल आहे ना, तो सायकल नाही चालणार. तो सायकल काय आहे, की लाईट काय करते, लाईट सगळ्या गोष्टी काय करते, सगळ्या गोष्टींना डिस्ट्रॉय करायला बघते. लाईट डिस्ट्रॉय नाही, लाईटच्या पाय सगळ्या गोष्टी काय होतात, लाईट मध्ये मिक्स व्हायला बघते. कारण म्हणजे तुम्ही जर बबल घेतला ना, तर बबल मध्ये तुम्ही जर सुईनी जर पाणी टाकला ना, तर काय होणार आहे, तो बबल बस्ट होणार आहे ना. तसं देवानी आहे ना त्या बबल मध्ये आहे ना परत त्या सुईनी पाणी टाकलेलं आहे. पण तो सुईनी पाणी टाकलाय आणि तो बबल बस्ट नाही व्हायसाठी देवानी काय केलेलं आहे, परत त्याच्यातून तो पाणी काढलेला आहे. म्हणजे तो हा लाईट जो आहे ना, तो लाईट कसा आहे, की त्याच्यामध्ये जो डिव्हिजन, डार्कनेस आणि लाईटचा जो डिव्हिजन आहे ना, तो डिव्हिजन एवढा इम्पॉर्टंट आहे, डे आणि नाईटचा, डार्कनेस आणि ह्याचा, की त्याच्यामुळे ना हा का क्रिएशन आहे ना राहू शकते, नाहीतर हा क्रिएशन नाही राहू शकत आहे. म्हणून पुढची लाईन काय बोलते, की इट वॉज, देवाने डिवाइड केला, देवाने डेला योम बोलला, नाईटला लायला बोलला, आणि इट वॉज इव्हनिंग अँड इट वॉज मॉर्निंग फर्स्ट डे. कारण हा जो सायकल आहे ना, हा सायकल चालला ना तरच क्रिएशन टिकू शकते, नाही तर क्रिएशन टिकू नाही. मग हा जी पहिली जी आलेली लाईट काय आहे, जी फर्स्ट आलेली जी लाईट आहे ना, त्याला आपण लाईट नाही ती, ठीक आहे, ओरची जी टोटल आहे ना, ओरची टोटल काय आहे, ओरची टोटल 207 आहे. ओरची टोटल हे दिलं ना तुम्हाला त्याच्यामध्ये. ओरचा काय आहे, आलेफ म्हणजे 1, ओके, वाव म्हणजे 6 म्हणजे 7 झालं, आणि रेश म्हणजे 207. ओरची टोटल 207. राज म्हणजे काय, सिक्रेट. राजची टोटल किती आहे, राजची टोटल पण 207 आहे. राजची टोटल पण 200. म्हणजे ही जी लाईट आहे ना, ही काहीतरी सिक्रेट लाईट आहे. ती काय आहे, अजून एक आपल्याला कब्बाला सांगते की ती काय, ती एन सोफ आहे. एन सोफ म्हणजे काय, सोफ म्हणजे काय, सोफ म्हणजे एंड, सोफ म्हणजे एंड. एन सोफ म्हणजे काय, विदाउट नो एंड, एंड, एंडलेस. एंडलेस. एन सोफ म्हणजे एंडलेस. काय गोष्ट एंडलेस आहे या जगामध्ये, हा अख्खा क्रिएशन आहे ना, वर्ल्ड एंडलेस नाही आहे. ह्याला सगळ्यांना बाउंड्रीज आहे, आपल्याला बाउंड्रीज आहे, सगळ्या गोष्टींना बाउंड्रीज आहे, है ना. एकच गोष्ट एंडलेस आहे. काय एंडलेस आहे, देव एंडलेस आहे. का देव एंडलेस आहे, कारण तो कुठं चालू होते आणि कुठं एंड होते ते आपल्यालाच माहिती नाही, तो एंडलेस आहे.
एंडलेस आहे. तर ओर एन सोफ आहे ना, ह्याची टोटल किती आहे? ओर ची टोटल 207, एन सोफ ची टोटल 207, एन सोफ ची पण टोटल किती आहे? 207. म्हणजे ही लाईट काय? ही लाईट देवानी स्वतःचा प्रेझेन्स याच्यामध्ये टाकलेला आहे. ह्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये टाकलेला जो प्रेझेन्स आहे ना, या क्रिएशन मध्ये, या बेरेशीत मध्ये, क्रिएशन मध्ये जो स्वतःचा प्रेझेन्स टाकलेला आहे ना, त्या प्रेझेन्सला काय बोलतो आपण? लाईट बोलतो. आणि त्या प्रेझेन्सचं आहे ना अजून एक नाव आहे, कारण देवानी स्वतःला एलोहिम नाव दिलेलं आहे, पण तो आता देवाचा जो प्रेझेन्स आहे ना, त्या प्रेझेन्सला पण एक नाव आहे. त्या प्रेझेन्सला नाव आपण काय देतो? आपण त्या प्रेझेन्सला एलोहिम नाव नाही देत, त्या प्रेझेन्सला आपण शेखिना देतो. डिवाइन प्रेझेन्स आहे तो. शेखिना म्हणजे नाव नाही, शेखिना म्हणजे काय? टायटल आहे. काय? डिवाइन प्रेझेन्स, देवाचा प्रेझेन्स. ह्या देवाच्या प्रेझेन्सला आपण काय बोलतो? लाईट बोलतो. ही लाईट नाही, सनलाईट नाही, ती लाईट नाही, ती डिवाइन प्रेझेन्स. म्हणून डिवाइन प्रेझेन्स काय आहे? डिवाइन प्रेझेन्स फेमिनिन आहे. का? कारण ती मदरली आहे. मदरली का? कारण लाईटनी जसा या पृथ्वीवर, मी स्टार्ट मध्ये सांगितलं ना, या अर्थवर सगळं क्रिएशन, सगळा लाईफ कशासाठी होते? लाईटमुळे होते. तसा तो जो देवाचा प्रेझेन्स आहे ना या क्रिएशन मध्ये, त्या देवाच्या प्रेझेन्सनी पॉसिबल होते की ह्याच्यामध्ये हा सगळा क्रिएशन होऊ शकते. म्हणून त्या क्रिएशनला आपण काय होतो? डिवाइन प्रेझेन्स. ती फेमिनिन ह्याच्यासाठी नाही की ती बाई आहे. फेमिनिन याचा अर्थ बाई नाही आहे त्याचा. फेमिनिन म्हणजे काय? की त्याच्यामुळे क्रिएशन इज पॉसिबल. जसा बाईमुळे क्रिएशन पॉसिबल आहे ना, तसा बाई आणि पुरुष दोघं सेम आहेत. पुरुष आहे म्हणून बाई आणि पुरुष दोघं आहेत ना, म्हणून क्रिएशन पॉसिबल आहे. पण त्याच्यामधला जास्तीत जास्त पॉसिबिलिटी कोणाची आहे? बाई आहे. कारण पुरुष असला तरी बाई पाहिजे ना, तर बाई नसली तर अख्खा क्रिएशन पुरा एंड पर्यंत नाही जाणार आहे. तसा देवानी स्वतःचा जो प्रेझेन्स या क्रिएशन मध्ये टाकलाय ना, त्याला आपण तो शेखिना बोलतो. आणि त्या शेखिनाला, शेखिना काय आहे? तर शेखिनाचा ओरिजिन आहे ना, तो लाईट आहे. तो लाईट आहे, जो लाईट, देवाचा जो लाईट आहे ना, त्याच्यापेक्षा कमी लाईट आहे तो. का कमी लाईट आहे? कारण देवानी स्वतःचा परत सगळा लाईट टाकला ना, तर पॉसिबल नाही या क्रिएशन. सगळा क्रिएशन गुडूप होऊन जाईल. सगळीकडे लाईट होईल. परत सगळीकडे लाईट झाली तर सगळीकडे काय होईल? है ना. म्हणून देवानी तो थोडासा प्रेझेन्स टाकला ना, तर सगळीकडे लाईट होते. म्हणून देवानी परत त्याच्यामध्ये डिफरन्स केलं की नाही, एवढी लाईट नाही पाहिजे, एवढा डार्कनेस पाहिजे, एवढा माझा नाही प्रेझेन्स पण पाहिजे याच्यामध्ये. पण तो नसलेल्या प्रेझेन्स मध्ये पण देवाचा वास आहे, देवाचा एसेन्स आहे त्याच्यामध्ये. समजते? क्वेश्चन्स? कारण क्वेश्चन्स नाही विचारलं तर मग लेक्चर संपायला लागत. 6:39 अजून आहे आपल्याकडं, 10-15 मिनिटं आहेत. $207 अजून कितीतरी गोष्टींचं टोटल येतं. ओके. म्हणून आपण बोलतो ना, अरे आता माझ्या डोक्यात लाईट पडली. कुठली लाईट पडली? है ना. हा दिसला. आपण बोलतो ना, आपण इंग्लिश मध्ये बोलतो ना, हा आय सी. हा आपण हा करतो ना, हा आपण कसा करतो? हा करतो. आपल्याला इथं लाईट पडतं ना कुठं. ती जी लाईट आहे ना, त्या लाईटचा जो एसेन्स आहे ना, तो एसेन्स तिकडनं येतो. ती लाईट आहे ती. ही लाईट नाही. तो हा पाणी नाही. अजूनपर्यंत पाणी बनवलंय नाही देवानी. देवानी पाणी आणि हे नंतर बनवलं. हा सगळा काय मटेरियल आहे त्याचा, रॉ मटेरियल. आणि त्या रॉ मटेरियलचा ओरिजिन काय? नथिंग आहे. नथिंग पासून देवानी काहीतरी रॉ मटेरियल बनवलं, त्या रॉ मटेरियलनी देव सगळा बनवतो. आणि त्या नथिंगनेस मध्ये देवाचा जो प्रेझेन्स आहे ना, म्हणजे जो वास आहे ना, तो वास पण आपल्याला नाही आला पाहिजे ना, तू त्या गोष्टीला डार्कनेस बोलते ते. आणि तुम्ही डार्कनेस म्हणजे तुम्हाला जेव्हा वाटतं की देव ना आहे, काय नाही, हे नाही ना, त्यामध्ये पण तुम्ही जर शांत बसलो आणि तुम्ही जर वास घेतला ना, तर तुम्हाला त्याच्यामध्ये पण देवाचा वास येऊ शकतो. कारण ती अत्तरची बाटली आणि शिवाश्रीकलची दारूची बाटली सारखं आहे. किती पण तुम्ही काढला ना, तरी त्याच्यामधून तो जाणार नाही. कारण त्याच्या ओरिजिन, त्याचा आतमध्ये जे होता ना, तो त्याचा हे सोडतं तिथं. डीपेस्ट ऑफ डीप मध्ये पण तुम्ही गेलात तरी तिथं तुम्हाला तो प्रेझेन्स दिसतो ना, तो प्रेझेन्स डार्कनेस मधला प्रेझेन्स आहे. तो काय? की देवानी स्वतःला काढलेला प्रेझेन्स. आणि वॉटरच्या वरचा जो प्रेझेन्स आहे तो काय?
स्पिरिट एलोहिमचा. आता तसं आहे ना, लाईटचं आहे ना, वेगवेगळ्या तोरामध्ये आणि कपालामध्ये आहे ना वेगवेगळे लाईट आहेत. सराउंडिंग लाईट, स्ट्रेट लाईट, रिफ्लेक्टिंग लाईट. जसं का दिलं, कारण आपल्या लँग्वेज मध्ये आपल्याला समजायला. देवानी वरून काय पण दिली ना लाईट, ती लाईट आहे ना आली ना, तर ती आपल्या आतमध्ये घ्यायची की नाही ना, ती आपण ठरवतो. त्याला कब्बाला बोलतात. कब्बाला म्हणजे काय, ती लाईट मी रिसीव्ह करतोय की नाही. ती रिसीव्ह केली ना मी लाईट, तर ती स्ट्रेट लाईट होतं. मी ती रिसीव्ह नाही केली ना, तर ती मग सराउंडिंग लाईट, ती मला सराउंड करतं. आणि ती सराउंडिंग लाईट आहे ना, थोडा टाइमच, जोपर्यंत क्लास चाललाय तोपर्यंतच इफेक्ट करू शकतो. पण तुम्ही जी ती लाईट आतमध्ये घेतली ना, रिसीव्ह लाईट केली ना, मग ती रिसीव्ह लाईट आहे ना आतमध्ये जाऊन मग ती त्याचं काम करेल. आणि मग ती जेव्हा त्याच्यातून हे करते ना, तर तो रिफ्लेक्टेड लाईट होतो. ती तसा हिब्रू मध्ये खूप खूप वर्ड्स आहेत. सराउंडिंग लाईट, मकीफ, हे ते कितीतरी आहेत. सराउंडेड लाईट, स्ट्रेट लाईट, रिफ्लेक्टेड लाईट, लाईट फ्रॉम लाईट, असं कितीतरी गोष्टी आहेत. तर त्या कब्बाला त्या पुस्तक वाचताना ना तुम्हाला आहे ना, तो त्या लाईटनी आणि त्या वॉटरनी तुम्हाला हे करायचं असतं, इंटरप्रेट करायचं असतं. कारण तो ह्या जगामधला कायच नाही बोलत आहे. तो ह्या जगाच्या आधीचा सगळा सांगते, बेदच्या आधीचा सगळा सांगते तो तुम्हाला. पण बेदच्या आधीचं सांगताना तुम्हाला ह्या जगामधून, ह्या वर्ल्ड मधल्या सांगायसाठी आपण ही लँग्वेज यूज करतो. आणि ही जी लाईट आहे ना, ही जी लाईट कुठून येते, ही जी लाईट आहे ना, ही लाईट येते कुठून, तर देवाच्या ग्लोरीची लाईट आहे ती. आणि ती खूप कमी आहे. म्हणजे ओरिजिनल देवाची जी ग्लोरी आहे ना, आपण आहे ना, जेव्हा मशियाख बोलतात ना, मशियाखच्या राज्य येईल आणि जेव्हा एंड ऑफ द वर्ल्ड होईल, मशियाखचा राज्य होईल, आणि आपण जेव्हा बघू ना, तर 7 टाइम्स सनची लाईट आहे ना, त्याच्या 7 टाइम्स लाईट असणार आहे. म्हणजे आता जी लाईट आहे ना, तिला मल्टिप्लाय बाय 7 केलं ना, तर तेवढी लाईट आहे ना आपण आणू शकतो या जगामध्ये. कारण देवानी जी लाईट पाठवली, ती काय लाईट पाठवलेली आहे, ती ती खूप कमी लाईट आहे. कारण त्याच्यामुळे हा क्रिएशन स्टेबल नाही राहू शकत, म्हणून खूप कमी पाठवले. पण आपण जर रेडी झालो, आपली वेसल आपण अशी कामं केली की देवाची जास्तीत जास्त लाईट येऊ शकते, असं आपण केलं ना, गॉडलीनेस या जगामध्ये पसरवला ना आपण, तर आपण काय करू शकतो, आपण 7 टाइम्स लाईट आणू शकतो या जगामध्ये देवाची. मग हा क्रिएशन कसा असेल, त्याच्यासाठी आपल्याला ती लाईट या जगामध्ये आणण्यासाठी, त्या लाईट पसरवासाठी, हे करण्यासाठी आपण तो काम करतोय. कारण ती लाईट जर इकडं, जर ती लाईट जास्ती आली ना, तर हा वर्ल्ड डिस्ट्रॉय होईल. म्हणून त्याच्यासाठी आपला जो काम आहे ना, आपण तो काम करतोय. ती जास्तीत जास्त या वर्ल्ड मध्ये जास्ती चांगलेपणा असेल ना, तर हा वर्ल्ड डिस्ट्रॉय होईल. कारण त्याच्यासाठी बॅलन्स राहायला लागत. जर आपण जास्ती चांगला वागतो ना, तर माणसं आपला फायदा घ्यायला लागतात, आपल्याला डिस्ट्रॉय करायला लागतात. एखादा सिंह आहे ना जंगलामध्ये आहे ना, तो व्हेजिटेरियन झाला ना, तर त्याला आहे ना येऊन माकड आणि उंदीर पण त्याला सतवल. सिंहाला स्लोली चांगला वागायला लागेल ना. कारण तो जर चांगला नाही वागला, तर उंदीर पण त्याला हे करेल, तर त्याला उंदीरला पण चेंज करायला लागेल. तर ती जी प्रोसेस आहे ना, अख्खा वर्ल्ड चेंज करायची जी प्रोसेस आहे ना, की जास्ती लाईटसाठी, तो आपला काम आहे. आणि ही जी लाईट आहे ना, ही सराउंडिंग लाईट आहे ना, ती सराउंडिंग लाईट पहिले आपण आतमध्ये सगळी घेतली ना, त्याच्यानंतरच आपण पुढचं काम करू शकतो. कारण तुम्ही जोपर्यंत सराउंडिंग लाईट मध्ये राहाल ना, तर तुम्हाला ना नुसतं स्पिरिच्युअलिटी फील होईल. स्पिरिच्युअल फील नाही झाले पाहिजे, आपल्याला रिफ्लेक्ट केली पाहिजे, ती घेतली पाहिजे, इंटिग्रेट केली पाहिजे, आणि ती परत बाहेर फेकली पाहिजे, आपल्याला दिली पाहिजे ती. लाईटचा जो अख्खा ह्याच्यामध्ये वापरलेला ना, तोरामध्ये लाईटचं हे वापरलं ना, तर लाईट काय आहे, लाईट ती फोर्स आहे, ती एनर्जी आहे, जी ह्या जगामध्ये सगळ्या गोष्टी पॉसिबल करते. म्हणजे तुम्ही ह्या जगामध्ये आहे ना, सगळ्या गोष्टी व्हायब्रेट व्हायसाठी जे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी लागतात ना, तर तो फ्रिक्वेन्सी बनवासाठी जो फोर्स आहे ना, तो फोर्स ती लाईट आहे. म्हणजे तुम्ही जर ऍटम्स अँड मॉलिक्युल्स घेतलात ना, तर ऍटम्स अँड मॉलिक्युल्स काय, ऍटम्स अँड मॉलिक्युल्स प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे, पण ते कशाने बनलेले आहेत, तर वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीजनी बनलेले आहेत, वेगवेगळे फ्रिक्वेन्सीज आहेत. पण ते फ्रिक्वेन्सी हलवायसाठी जो फोर्स लागतोय ना, तो फोर्स जो आहे ना, ती लाईट आहे. जर तुम्ही एक ऍटम घेतला आणि तो एक ऍटम घेतला, युरेनियमचा एक ऍटम घेतला, आणि युरेनियमचा तो एक ऍटम जर फोडला ना, तर त्याच्यामधून जो फोर्स निघतोय ना, तो फोर्स एवढा असतं की त्याला आपण ऍटम बॉम्ब बोलतो. एवढा हीट असतं, एवढा हे असतं की तो डिस्ट्रॉय करू शकतो. तर तुम्ही विचार करा की तो एक ऍटमला हे करायसाठी जो फोर्स आहे ना, तो फोर्स एक ऍटमला स्टेबल ठेवायसाठी जो फोर्स आहे ना, तो फोर्स एवढा आहे की त्याच्याने आपण ऍटम बॉम्ब बनवू शकतो. मग ह्या जगामध्ये किती ऍटम्स आहेत आणि किती आहेत, म्हणजे ह्या जगामध्ये किती सारा फोर्स आहे. तो फोर्स जो आहे ना, तो फोर्स काय आहे,
देवाने पाठवलेल्या ह्या जगामध्ये पाठवलेली देवाची एक लाईन आहे, फक्त लाईटची लाईन. म्हणजे देव किती मोठा फोर्स आहे. म्हणजे आपला काम, आपला जो आतमध्ये जो बसलेला एसेन्स आहे ना, आपल्या आत्म्याचा जो एसेन्स आहे ना, तो देवाचा पार्ट आहे. तो किती पॉवरफुल आहे. आपला जर एक आपला जो सोलचा जो ठिणगी आहे ना, सोलची ठिणगी, ती ह्या जगामध्ये जर फुटली ना, तर अख्खा जग आहे ना नाहीसा होऊ शकतोय. कारण तो काय एवढा गॉडलीनेस, ती स्पार्क आहे ना, एवढा गॉडलीनेस आहे त्याच्यामध्ये. कारण ह्या क्रिएशन बनवासाठी देवाला नुसतं बोलायला लागला, पण आपला सोल टाकासाठी देवाला मेहनत करायला लागली. अजून जास्ती काहीतरी फोर्स टाकायला लागला. तर आपल्या सोल मध्ये जो फोर्स आहे ना, तो एवढा मोठा फोर्स आहे ना, की हा आपला फोर्स ॲटम बॉम्बच्या ऐवजी सोल बॉम्ब बनवला ना, तर अख्खा नाहीसा होईल, सगळा नथिंगनेस मध्ये जाईल परत. एव्हरीथिंग विल बिकम नथिंग. आणि मग नथिंग बनल्यावर परत सगळा तो बेरेशीत ब्लँक होऊ शकतोय. पण एवढा मोठा जर देव असेल, एवढी मोठा पॉवरफुल देव असेल ना, तर त्यांनी काय केलं, त्याला आहे ना अख्खा टाइम, फुल टाइम आहे ना, त्या बेरेशीतवर लक्ष ठेवायला लागतंय. का लक्ष ठेवायला लागतंय? कारण त्यांनी आहे ना फ्रॅक्शन ऑफ द सेकंड साठी पण जर लक्ष काढला ना, तर तो बेरेशीत आहे ना बस्ट होऊ शकते. तो बेरेशीत जो आहे ना, तो देव गॉडलीनेस काढून आणि हे काढून तो जो बॅलन्स आहे ना, तो बॅलन्स एवढा देवाला हे करायला लागतंय ना, की त्याला 24/7 त्याच्यावर लक्ष ठेवायला लागतं देवाला. म्हणजे देवाचा ह्या बेरेशीत मध्ये, ह्या क्रिएशन मध्ये सगळ्यात जास्तीत जास्त लक्ष आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्ती जो लक्ष आहे ना, तो आपल्या सोल कडे आहे. कारण आपण काहीतरी इकडं त्याचं काम करतोय. आणि जसा देवाने ते पाठवल्यावर जसा तो बस्ट होतो ना, तसा देवाचा आपल्यामध्ये तो सोल आल्यावर ना, आपला तो बस्ट होतो. आपला अख्खा जो हे आहे ना, ते जातं. म्हणून आपल्याला कायच नाही माहिती आहे, कारण ते बस्ट झालेलं आहे आपल्यामध्ये. ती बॉडी आहे ना, आपली बॉडी, ती लाईट सांभाळूच नाही शकत. कारण ती बॉडी साठी एवढी हाय लेवलची आपली बॉडी आहे ना, तरी पण आपल्या बॉडीसाठी तो सोल आहे ना, खूप पॉवरफुल आहे. खूप मोठी एनर्जी आलेली आहे. ती एनर्जी आल्यामुळे काय होते, आपली बॉडीला आहे ना, ती एनर्जीचा जो हे आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला ना तो अख्खा, ती बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण विसरून जातो. कशाला आलो, काय करायचं आहे ते करून आलो. कारण बॉडीमध्ये ना तेवढा हेच नाही, आपल्या बॉडीमध्ये तेवढा कॅपॅसिटीज नाही की तेवढा सॉफ्टवेअर डाउनलोड करून घेईल तो. तर आपल्याला स्लोली आपली बॉडी पण चेंज करायची असते. आपल्या बॉडीमध्ये तो सॉफ्टवेअर लोड होईल ना, याच्यासाठी आपली बॉडी आपल्याला अजून रिफाईन करायची असतं. आणि ती रिफाइनमेंट आपल्याला तोरा शिकवते, की तू कोशेर खा, म्हणजे तुझं अजून रिफाईन होईल. तू हे कर, ते कर, अजून कर. म्हणजे तू प्रत्येक आपण जी गोष्ट करतोय त्याच्याने काय होते, आपली बॉडी रिफाईन होते. का आपली बॉडी रिफाईन होते? कारण आपली बॉडी रिफाईन झाली ना, तर ही जी लाईट आहे ना, आपल्यामध्ये जास्ती आपलं सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकते. आणि आपलं जेवढा जास्ती सॉफ्टवेअर डाउनलोड झाला ना, तेवढं आपण या जगामध्ये जास्ती गॉडली कामं करू शकतो. त्याच्यासाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तोरा ह्याच्यासाठी नाही पालायचं आहे की त्याच्याने आपल्याला रिवॉर्ड मिळालं. तुम्हाला रिवॉर्ड नाही, आपण काहीतरी काम करायला आलोय. रिवॉर्ड नसतं. तुमची जेव्हा लास्ट मध्ये सॅलरी मिळतं ना, तर तुमचा कंपनी तुम्हाला रिवॉर्ड नाही देत. तुम्ही काम केलं त्याचं तुम्हाला पैसे देतं ना. तसा आपला रिवॉर्ड नाही काय. आपण इथं फुकट जेव्हा तुम्ही काम करता ना, तेव्हा तुम्हाला रिवॉर्ड मिळतो. रिवॉर्ड कधी असतं? रिवॉर्ड काय आहे? रिवॉर्ड म्हणजे तुम्ही हे केला, फर्स्ट आला, हे आलं, ते रिवॉर्ड आहे त्याला. पण त्याला आपण रिवॉर्ड घ्यायसाठी नाही आलो इथं. फर्स्ट यासाठी नाही आलोय. रिवॉर्ड नाही तो. आपल्याला जे आहे ते आपल्याला मिळणार आहे, कारण ती आपली सॅलरी सारखी आहे. आणि जे मिळणार आहे ना, ते आपण विचार नाही करू शकत, एवढा वेगळा आहे त्या गोष्टी. पण ते आपल्या सोलचा जो काम आहे ना, तो काम करायला पाहिजे आपल्याला. आणि ती लाईट आपल्या सोलमध्ये आहे. ती देवाने जी पाठवलेली लाईट आहे ना, ती लाईटचा जो हे झालेला आहे ना, अख्खा स्फोट झालेला आहे. आणि त्या लाईटचा स्फोट होऊन ती लाईट सगळीकडे पसरलेली आहे ना, ती ठिणगी प्रत्येक आपल्या सोलमध्ये सगळ्यात जास्ती मोठी ठिणगी आहे ती. आणि त्या सोल मध्ये त्या ठिणगीमध्ये देवाने परत ती लाईट टाकली आहे, जी देवाने सांगितलं की लेट देअर बी लाईट, अँड देअर वॉज लाईट. क्वेश्चन 9 minutes मोर आणि आपण संपवणार आहोत.
दुसरा काहीतरी क्वेश्चन विचारा. आपण जास्ती याच्यामध्ये गेलो मला वाटतंय का आपण नाही समजलं असेल तर आपण परत पुढच्या टायमाला आज लेक्चर घेऊ. विचारा, क्वेश्चन विचारा. परत मी हा टाकीन लेक्चर याच्यामध्ये आपल्या त्या युट्यूबच्या याच्यामध्ये. मग तुम्ही परत बघा, 2-3 टाइम लेक्चर बघा. तुम्हाला स्लोली खूप मोठ्या मोठ्या कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं. आपला जो क्रिएशन आहे ना, त्या क्रिएशनचा फर्स्ट डे आहे ना, म्हणून तो फर्स्ट डे आपल्याला सांगते की इट वॉज योम एखाद. योम एखाद म्हणजे 1 डे. फर्स्ट डे नाही सांगत आहे. योम रिशोन नाही सांगत आहे. योम एखाद. योम एखाद म्हणजे 1च होता. एवढा सगळा देवानी केल्यावर पण काय होता तो 1च होता सगळा. कारण देवानी स्वतःला काढून तिथं परत लाईट टाकली आणि हे केलं तरी देव तो 1च झाला. 1 झाला परत दिवस. देवानी स्वतःला वेगळा केला, सगळा केला, हे बनवला, सगळं बेरेशीत बनवला, ते केलं आणि देवानी स्वतःची लाईट टाकली आणि तो परत एक व्हायला लागला. आणि मग देवानी परत डिवाइड केला, त्याला डार्कनेस केला आणि नाईट केले आणि परत हे केलं आणि मग देवानी तो बॅलन्स बनवला आणि बॅलन्स बनवल्यावर तेव्हा बोला की एवढा मोठा जो स्ट्रक्चर आहे, हा अख्खा स्ट्रक्चर काय 1च आहे, पण तरी पण 1 आहे. मला अजून त्याच्यामध्ये डिफरन्शिएट करायचं आहे. म्हणून योम एखाद बोलते. म्हणून आपला रोशेशाना असताना आपण रोशेशाना करतो ना, रोशेशानाचा किती दिवस असतात? रोशेशानाचे 2 दिवस असतात. पहिला दिवस आणि 2 दिवस शोफार वाजतात. का रोशेशाना 2 दिवस असतं? कारण योम एखाद आहे तो. जास्ती मोठा टाइम आहे तो. तो जो टाइम पिरियड आहे ना, देवानी स्टार्ट केलेला जो टाइम पिरियड आहे ना, तो टाइम पिरियड नॉर्मल टाइम पिरियड सारखा नाही. तो नॉर्मल म्हणजे नॉर्मल दिवसासारखा नाही, तो मोठा दिवस होता खूप. म्हणून त्याला योम एखाद नाव दिलेलं आहे. योम एखाद म्हणजे काय? रोशेशानाचा पहिला दिवस आणि दुसरा दिवस, ह्याच्यामध्ये आपण अख्ख्या वर्ल्ड मध्ये 2 दिवस मानवतात. असं नाही की नुसता इस्रायलच्या बाहेर. इस्रायलमध्ये पण 2 दिवस असतं रोशेशाना. रोशेशाना इस्रायलमध्ये पण 2 दिवस असतं. का 2 दिवस असतं? आपण तिसरा दिवस नाही पाळत परत. 2च दिवस पाळतो. इंडियामध्ये पण आणि अमेरिकेमध्ये पण, कॅनडामध्ये पण 2 दिवस. इस्रायलमध्ये पण 2 दिवस. का 2 दिवस? कारण तोरामध्ये सांगितलं योम एखाद. योम एखाद सांगितलं. योम रिशोन नाही सांगितलंय. फर्स्ट डे नव्हता तो. योम एखाद होता. योम एखाद म्हणजे तो जो टाइम पिरियड आहे ना, त्या टाइम पिरियड मध्ये देवानी जर परत टाकली ना देवाची लाईट, तर तो परत एक व्हायला लागला देवासंगती. आणि मग परत देवाला तिथं डिफरन्शिएट करायला लागला. परत तिथं नाईट डार्कनेस देवाला वेगळा करायला लागली आणि मग डार्कनेसला वेगळा केला आणि मग देवाने डेला लाईटला डे नाव दिला, डार्कनेसला लाईला नाव दिला. आणि मग तो जेव्हा स्टेबल झाला तेव्हा देवानी त्याला बोलला की ओके, आता मी सेकंड स्टेज मध्ये जाईल, सेकंड सर्कल मध्ये, सेकंड ह्याच्यामध्ये जाईल. म्हणून तो जो पिरियड आहे ना, त्या पिरियड मध्ये आहे ना, तो योम एखाद म्हणजे तो परत एक व्हायला लागला, परत देवासंगती जायला लागला, परत हे करायला लागला. म्हणून आपला रोशेशाना पण तसं असतं. रोशेशानाच्या सणाच्या दिवशी आहे ना, म्हणून 2 दिवस शोफार वाजतात, पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी. तर शब्दाच्या दिवशी आलं तर नाही वाजत, पण बेतामिकदश असेल आणि हे असेल तर शब्दाच्या दिवशी पण शोफार वाजेल. आणि तो शोफार पण तसाच आहे. शोफार काय आहे, ती लाईट जी पिअर्स होते ना, ती शोफार सारखी पिअर्स होते. अशी स्ट्रेट नाही पिअर्स होत नथिंगनेस मध्ये. नथिंगनेस मध्ये येताना ती अशी शोफार सारखी येते. आणि मी तुम्हाला एक लेक्चर मध्ये सांगितलं होतं की शोफारचा जो शेप आहे ना, तर शोफारच्या शेपची सावली जी असते ना, ते आलेफ बेत आहे. तुम्ही शोफार जर पकडला आणि सावली घेतली ना त्याची अशी, असा मी जर कुत्रा केला, हे केलं ना सावली, तशी शोफार घेतला आणि शोफार असा वेगवेगळ्या अँगल मध्ये तुम्ही हलवला ना, तर तुम्हाला आलेफ बेत गिमेल दालेत सगळं दिसतं त्याच्यामध्ये, शोफार मध्येच. ती व्हायब्रेशन आणि ते हायर लेवल मध्ये आहे ना, तो फोर्स येऊन आहे ना, तो फोर्स येऊन काय करते, तो फोर्स येऊन आहे ना, त्या नथिंगनेस पासून जे समथिंगनेस झालंय ना, त्या समथिंगनेसला ना फोर्स देते आता. आणि त्या समथिंगनेसला जो फोर्स देतोय ना, म्हणजे तो फोर्स देते ना, म्हणून त्याच्यामुळे जे व्हायब्रेशन होतं ना, त्या व्हायब्रेशननी सगळ्या गोष्टी आता क्रिएट व्हायला लागतात. आणि जी पहिले क्रिएट झालेली जी गोष्ट आहे ना, ती काय, ती लाईट सारखी आहे. लाईट कशी क्रिएट होतं तशी झालेली आहे ना, म्हणून त्याला लाईट नाव दिलेलं. आणि त्याचे ऍब्सेन्स काय, त्याचे ऍब्सेन्स डार्कनेस आहे, म्हणून ते डार्कनेस दिलेलं आहे. डार्कनेस म्हणजे डार्कनेस नाही, डार्कनेस म्हणजे ऍब्सेन्स ऑफ लाईट आहे, ऍब्सेन्स ऑफ गॉडलीनेस आहे. तोरामध्ये इंटरप्रेट करताना पहिली गोष्ट आपल्याला हे बघायची की तो नॉर्मल लेवलवर आपल्याला काय सांगते.
आणि मग नॉर्मल लेवलवर सांगितल्यावर मग तुम्ही त्याच्या डीप लेवलवर गेल्यावर तुम्हाला तो डीप लेवलचा तुम्हाला मिनिंग समजेल की तो तुम्हाला काय सांगतोय, की तुम्ही रिसीव्ह काय करता. कारण तोरा वाचते ना, तर तोरा काय आहे, तोराच्या वर काय आहे, तोरा इज लाईक वॉटर है ना. आणि वॉटरच्या वर काय, फेस ऑफ वॉटर काय आहे, रुआख एलोहिम. रुआख एलोहिम आहे, देवाचा फोर्स आहे त्याच्यावर. तर जेव्हा तुम्ही तोरा वाचता, तोरा स्टडी करता, हे होता, तेव्हा काय करता आता तो जो फोर्स आहे ना, एलोहिमचा फोर्स आहे ना, तो तुम्हाला आता काहीतरी व्हायब्रेशन तुम्हाला काहीतरी देते, तो तुम्हाला फोर्स देते. आणि तो फोर्स कसा घ्यायचा, काय घ्यायचा, किती लेवलवर घ्यायचा, ते तुम्ही ठरवता. आपण जर मंडेन लेवलवर राहिलो, मंडेन लेवलवरच राहणार आहोत, मग मंडेन लेवलवरच आपण करू. तो फोर्स तोरा वाचल्यावर आहे ना, तोरा वाचल्यावर जो फोर्स येतो ना, त्या फोर्सने अख्खा क्रिएशन झालेलं आहे. म्हणून तलमूद सांगते, कब्बाला सांगते, सगळेच जण सांगतात, मिद्राशीम सांगते की देवानी आहे ना तोरामध्ये बघून वर्ल्ड क्रिएट केला. म्हणून तोरामध्ये आहे ना प्रत्येक गोष्ट आहे ना, काय आहे, त्या क्रिएशनचा ओरिजिन कुठली पण. आणि देवाने लाईट बनवल्यावर देव पहिली गोष्ट काय बोलला, अँड गॉड सेड लेट देर बी लाईट, अँड देर वॉज लाईट, अँड गॉड सॉ द लाईट, अँड द लाईट वॉज गुड. लाईट वॉज गुड असं लिहिलंय है ना. पहिला तो आहे ना, पहिला गुड कुठं लिहिलाय तोरामध्ये, तिथं लिहिलेलं आहे. गुड म्हणजे काय, गुड म्हणजे चांगला नाही. गुड म्हणजे काय, गुड म्हणजे तो जो ती जी लाईट आहे ना, ती लाईट ह्या जगामध्ये पसरवतो ना, त्याला गुड बोलतो. तुम्ही जेव्हा ह्या जगामध्ये ती लाईट पसरवता, तुमच्यापासून ती लाईट येतं ना, त्याला गुड हे बोलतात. गुडनेस कधी असतं, गुडनेस कधी दिसतं, त्याच्यामध्ये ही डिवाइन जो लाईट आहे ना, ती लाईट दिसतं, त्याला गुडनेस बोलतो. जेव्हा तुम्हाला आहे ना चांगलं वाटतं ना, जेव्हा तुम्हाला गुड वाटतं ना, तेव्हा काय केलं तुम्ही ती लाईट जराशी वाढवली या जगामध्ये. आपण काहीतरी चांगला काम केल्यावर आपल्याला चांगलं वाटतं ना, असं वाटतं म्हणजे खरोखर वाटतं. मलिदाला गेल्यावर, मलिदा झाल्यावर, हे झालं, आपण गप्पामध्ये आपल्याला चांगला वाटत, ती थोडीशी जास्ती लाईट वाढवली सारखी, थोडीशी जास्ती लाईट वाढवली. तसा प्रत्येक चांगला काम केलं, हे केल्यावरती जी हे होतं ना तिला, कारण पहिला गुड लिहिलेला आहे, गॉड सॉ दॅट द लाईट वॉज गुड. लाईट गुड, लाईट आहे ना ती गुडनेस बरोबर जॉईन केलेली आहे. पहिल्या तोरामध्ये पहिला वर्ड जिथं जिथं येतं ना, तिथं तुम्हाला बघायला असतं की त्याचा ओरिजिनल एसेन्सचा मिनिंग काय, त्याचं ओरिजिनल मिनिंग काय, लाईटचा ओरिजिनल मिनिंग काय, डार्कनेसचा ओरिजिनल मिनिंग काय. आर एच म्हणजे मटेरियल वर्ल्ड. शामाईम म्हणजे स्काय नाही, शामाईम म्हणजे स्पिरिच्युअल वर्ल्ड. कारण तो तिकडं शामाईम आणि आर एच बोलते ना, तेव्हा तो ओरिजिनल मध्ये काय त्याला सांगते ते बघायचं. ओरिजिनल मध्ये ते सांगते म्हणजे तोरामध्ये त्या गोष्टींना तो तिकडे कनेक्ट करते, मग त्या तिकडे कनेक्ट करते, मग तुम्हाला त्या हिशोबाने असाच इंटरप्रेट नाही होत आहे. कब्बालिस्ट आणि कब्बाला आहे ना, असाच उगाच नाही इंटरप्रेट केलेला आहे. तो इंटरप्रेट व्हायसाठी एक काहीतरी आहे की तो पहिला टाइम कुठं वर्ड येत आहे, काय येतंय है ना. जेव्हा तोरा सांगते ना की दो यू आर थर्स्टी कम अँड ड्रिंक, तर कम अँड ड्रिंक म्हणजे पाणी प्यायला नाही सांगत आहे. कम अँड ड्रिंक म्हणजे तो तोराचा स्टडी करायला, पहिले तोरा तिथं आहे, तोराला वॉटरला हे केलेलं. ओके, तर आपला झाला तर 7 वाजतील, मग परत अर्ध्या तासाने जोशवाचं लेक्चर आहे, म्हणून मी बंद करायला. थँक्यू व्हेरी मच बडबड ऐकल्याबद्दल. तुम्ही क्वेश्चन नाही विचारलं म्हणून मला काय लेक्चर घेतल्यासारखं नाही वाटलं. पुढच्या टायमाला स्टार्टचं 5-10 मिनिटं क्वेश्चन साठी आहे. ओके, बहुतेक पुढच्या आठवड्यात नाही घेणार आहे, त्याच्या पुढच्या आठवड्यात घेईन मी. येस, पुढच्या आठवड्यात नाही घेईन, त्याच्या पुढच्या आठवड्यात घेईन. तर क्वेश्चन रेडी ठेवा आणि आजच्या टॉपिकच्या हिशोबाने पण ठेवा, आणि दुसरं काय असतील तरी ठेवा क्वेश्चन. आज आपण फक्त तोरामधली फर्स्ट चॅप्टर मधल्या थोड्याशा लाईन घेतलेल्या आहेत, बेरेशीत 12, आणि त्याच्यामध्ये पण नुसतं बेरेशीत काय ना हे समजायसाठी आपल्याला अर्ध्याशी जास्ती लेक्चर लागेल. बेरेशीत म्हणजे हा अख्खा क्रिएशन म्हणजे नुसतं मटेरियल क्रिएशन नाही, स्पिरिच्युअल क्रिएशन पण. म्हणजे 7 हेव्हन्स आहेत असं बोलतात. 7 हेव्हन्स म्हणजे 7 स्पिरिच्युअल क्रिएशन्स पण आहेत. हा अख्खा जो आहे ना एक बबल सारखा आहे. बबल, पाण्यावर बबल येतं ना, जसं एक त्या बबल सारखा, पाण्यामधल्या असलेल्या बबल सारखा. आणि तो बबल
कधी पण फुटू शकतं, कारण तो बबल नाही फुटासाठी आहे ना, त्याचा जो सराउंडिंग आहे ना, तो सराउंड केलेली जी गोष्ट आहे ना, ती सराउंड केलेली गोष्ट ती काळजी घेते की हा बबल नाही फुटेल. त्या बबलला बेरेशीत बोलतात. त्याच्यामध्ये स्पिरिच्युअल वर्ल्ड पण आलं सगळं. ओके, म्हणून बेरेशीत बेतनीत का चालू झाला, कारण आलेफनी चालू झालं असतं तर मग इंटरप्रेट करता आलं असतं की देवाबरोबर अजून पण देवदूत होतं, हे होतं, ती लोकांनी केलं नाही. बेरेशीत झाल्यावर देवानी स्वतःला नाव दिलं, कारण त्याच्या आधी कोण होता, हे देव एकटाच होता. म्हणून देवानी स्वतःला पण नाव कधी दिलं, बेरेशीत. कारण आहे ना, जर तुम्ही यांना क्वेश्चन विचारलं ना, मी 12 एल्ले, मी 12 एल्ले, एल्ले म्हणजे काय, दीस. मी म्हणजे हू, 12 म्हणजे क्रिएटेड, दीज म्हणजे दीज ऑफ एव्हरीथिंग, है ना. मी 12 एल्ले आणि मी 12 एल्ले, आणि तुम्ही ते वर्ड्स मिक्स करून ते हे कराल ना, तर तुम्हाला काय येतं, 12 एलोहिम असं नाव आहे. 12 आणि एल्लेला मी मिक्स केलं ना, तर एलोहिम होतं. म्हणून देवाचं नाव पण कधी झालं, जेव्हा देवानी क्रिएशन स्टार्ट केलं ना, त्याच्यानंतर देवानी स्वतःला नाव नाही, तो टायटल आहे. सगळं देवाची जी नाव आहेत ना, ते सगळं टायटल्स आहेत. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. Thank you. चांगला होता. क्वेश्चन चांगला होता. पुढच्या